नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण करणार आहोत महाराष्ट्राच्या लोकसंख्या व स्थलांतर हा चॅप्टर बघणार आहोत. कंबाईन ग्रुप बी व ग्रुप सी आणि फॉरेस्ट आणि राज्यसेवा हे सर्व परीक्षांचे आपण PYQs घेणार आहोत ह्या व्हिडिओमध्ये. आणि हे एकूण प्रश्न किती आहेत? एकूण प्रश्न आहेत आमच्यापाशी 156 प्रश्न आहेत आमच्यापाशी, जे की आपण ह्या व्हिडिओमध्ये सर्वच्या सर्व PYQs आपण ॲनालाइज करणार आहोत. तर शेवटपर्यंत नक्कीच राहा. हे व्हिडिओ तुम्हाला फार फार उपयोगी पडणार, राईट. म्हणून हे आता चला सुरू करूया. पहिला प्रश्न आहे 2011च्या काय म्हणत आहे 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील खालील जिल्हे आणि तेथील शेकडा शहरी लोकसंख्या यांची जोड्या लावा म्हणत आहेत. आपलं उत्तर काय येणार याच्या? हा प्रश्न आहे काय ग्रुप सीचा आहे, 2025चा प्रश्न आहे. हे जिल्हे दिलेले आहेत, नाही ते शहरी लोकसंख्या दिलेली आहे. तर अहिल्यानगरची शहरी लोकसंख्या किती आहे सांगा. तर आपलं उत्तर काय येणार? अहिल्यानगर जिल्ह्याची शहरी लोकसंख्या आहे 20.10 2011च्या नुसार. तर म्हणजे की 1/4 येणार. 1/4 एकच ऑप्शनमध्ये आहे, म्हणून आपला उत्तर हाच येणार. अहिल्यानगरचं काय येणार? 20.10 आणि यवतमाळचं काय येणार? 21.59 आणि साताऱ्याचं काय येणार? 18.98 आणि लातूरचं काय येणार? 25.47. हा आपला तिसरा करेक्ट आन्सर असणार. पुढचा प्रश्न आहे आपलं, पुढचा योग्य जोड्या लावायचा आहे. जिल्हे दिलेले आहेत व लिंग गुणोत्तर प्रमाण दिलेले आहेत 2011च्या नुसार. हा प्रश्न आहे ग्रुप सी, 2025चाच प्रश्न आहे हा सुद्धा. काय म्हणत आहे? लिंग गुणोत्तरचे प्रमाण म्हणत आहे. तर सगळ्यात आधी नागपूरचे काय आहे? नागपूरचे आहे 991, म्हणजे की डीच्या असणार 2 एकच ऑप्शनमध्ये दिलेला आहे, तिसऱ्या ऑप्शनमध्ये, म्हणून आपला आन्सर डायरेक्ट क्लिक होतो, राईट. डायरेक्ट तिसरा आन्सर. मग काय ना पुणेच्या काय येणार? पुणेच्या येणार 915 येणार लिंग गुणोत्तर प्रमाण. पुणेचे काय येणार? 915 येणार. रत्नागिरीचे काय येणार? रत्नागिरीचे येणार 1122 येणार. आणि अहिल्यानगरचे काय येणार? 939 येणार. आपला करेक्ट आन्सर काय असणार? ऑप्शन क्रमांक 3. पुढचा प्रश्न घेऊया आता. पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्यासाठी जनगणनेचे वर्ष आणि लिंग गुणोत्तर यांचे योग्य जोड्या लावा म्हणत आहे. हा जनगणनेचा वर्ष दिलेला आहे आणि हा लिंग गुणोत्तर प्रमाण दिलेला आहे. तर 2011 मध्ये काय होतं सांगा फटाफट. लिंग गुणोत्तर प्रमाण 2011 मध्ये किती होतं? 929 होतो. काय होतं? 929, म्हणजे की ऑप्शन क्रमांक डीच्या 4चे ना. मग इथं 3 ऑप्शन मध्ये दिले आहेत, म्हणून पुढचा बघू. पहिला ऑप्शन बघू डायरेक्ट ना. पहिला काय म्हणत आहे? 1981 मध्ये किती होतं? 937 होतो, म्हणून आपला आन्सर 1च्या 1च येणार, म्हणजे की ऑप्शन क्रमांक 1 आपला करेक्ट आन्सर येणार. 1991 मध्ये 934 होतं, 2001 मध्ये 922 होतो आणि 2011 मध्ये 929 होतं, राईट. पुढचा प्रश्न आहे आपला चौथा प्रश्न. पुढचा प्रश्न कोणता आहे? चौथा प्रश्न. खालील विधानांचा विचार करून योग्य पर्याय निवडा म्हणत आहे. विधान ए दिलेलं आहे आणि विधान बी दिलेलं आहे. तर योग्य बरोबर आहे का चुकीचं आहे हे आम्हाला सांगायचं आहे. सगळ्यात आधी सन 2011च्या ऑप्शन का विधान का म्हणत आहे? सन 2011च्या अंतिम जनगणनेनुसार महाराष्ट्रात लोकसंख्येची सर्वात जास्त घनता मुंबई उपनगर जिल्ह्याची होती. बरोबर आहे काय? हो, बरोबर आहे. मुंबई उपनगरची सर्वात जास्त कोणाची होती? मुंबई उपनगरची होती 20,980. आणि त्यानंतर होती मुंबई शहरांची 19,652. आणि मग होती ठाण्यांची 11,057. आणि पुणे त्यानंतर कोल्हापूर असं असणार. काय म्हणतात ऑप्शन बी. सन 2011च्या अंतिम जनगणनेनुसार महाराष्ट्रात लोकसंख्येच्या घनतेत कोल्हापूर जिल्ह्याचीच 5वा क्रमांक लागतो. बरोबर आहे. आत्ता सांगितलं 5वा क्रमांक लागतो. 504 हा आपला उत्तर त्याचा हा होतं. काय म्हणत आहे? लोकसंख्या जनगणना, राईट. 504, म्हणून आपले ऑप्शन बी ए आणि विधान बी ए आणि बी दोन्ही बरोबर आहेत. तर आपलं उत्तर काय येणार? ऑप्शन क्रमांक 4. 4च्या 4, राईट. दोन्ही विधान बरोबर. पुढचा प्रश्न आहे राज्यसेवा पूर्व 2024चा प्रश्न आहे हा. राज्यसेवा पूर्व 2024चा हा प्रश्न आहे. 2024 हा प्रश्न काय म्हणत आहे? खालील कोणते विधान महाराष्ट्राच्या बाबतीत 2011च्या जनगणनेनुसार बरोबर आहे म्हणत आहे. आपलं उत्तर काय येणार याच्या? सगळ्यात आधी पहिला ऑप्शन बघू. लोकसंख्येत महाराष्ट्राचा देशात दुसरा क्रमांक लागतो. बरोबर. तर मग सांगा पहिला कोणाचा लागतो? पहिला लागतो उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेशचा लागतो पहिला, म्हणून हा विधान बरोबर आहे. घनता प्रति चौक किलोमीटर 365 आहे. बरोबर आहे काय? हो, बरोबर आहे. घनता प्रति साक्षरता 82.91% आहे. बरोबर आहे काय?
हो बरोबर आहे. आणि लिंग गुणोत्तर 925 आहे, हे चुकीचे आहे. आताच मागच्या प्रश्नामध्ये आपण घेतलंय 929 आहे. 929 लिंग गुणोत्तर प्रमाण 2011च्या नुसार, म्हणून हे विधान चुकीचे असणार. चौथा म्हणजे की ABC करेक्ट बरोबर आहे आणि डी चुकीचा आहे. राईट. आपला आन्सर काय ना फक्त एक. राईट. फक्त ABC बघतं. राईट. ऑप्शन क्रमांक 1. पुढचा प्रश्न आहे आपला राज्यसेवा मुख्य 2 जानेवारी 2024 हा प्रश्न आहे. राईट. काय म्हणत आहे, नागरी प्रारूपांचे समकेंद्रीय वर्तुळ प्रतिमान सिद्धांत कोणी मांडला म्हणत आहे. काय म्हणत आहे, नागरी प्रारूपांचे समकेंद्रीय वर्तुळ प्रतिमान सिद्धांत कोणी मांडला म्हणत आहे. आपल्या याचं उत्तर काय येणार, याचं उत्तर येणार EW बर्गेस यांचे येणार. काय येणार, EW बर्गेस यांनी हा नागरी प्रारूपाच्या समकेंद्रीय वर्तुळाचा प्रतिमान सिद्धांत मांडला. पुढचा प्रश्न आहे आपला 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील जिल्ह्याच्या लोकसंख्येच्या घनतेनुसार सर्वात चढता क्रम लावा. कोणता चढता क्रम आहे तो लावायचा. बरोबर. आपलं उत्तर काय येणार, याचा चंद्रपूर येणार, मग वाशिम येणार, मग गोंदिया येणार, मग भंडारा येणार. राईट. चढता क्रम. राईट. ऑप्शन क्रमांक 1 बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे आपला महाराष्ट्रातील खालील जनगणना वर्षामध्ये लोकसंख्येची 10 वार्षिक वाढ व जनगणना वर्ष यांचे योग्य जोड्या लावा म्हणतात. पुढचा प्रश्न काय म्हणत आहे, ऑप्शन इथं 10 वार्षिक वाढ आणि जनगणना वर्ष यांची जोड्या लावायच्या आहे. तर काय म्हणत आहे, 10 वार्षिक वाढ आणि योग्य यांच्या जोड्या. तर आपलं उत्तर काय नाही याच्या 2011 मध्ये किती होतं 10 वार्षिक वाढ 22.73 होतं. तर आपलं उत्तर काय येणार, फक्त एकच ऑप्शन मध्ये दिलेला आहे 2011 डी च्या 4, म्हणजे की एकच ऑप्शन मध्ये दिला हा आपला उत्तर असणार. 2001 मध्ये असं होतो 22.73, 1971 मध्ये होतो 27.45, 1981 मध्ये होतं 24.54 आणि 1991 मध्ये होतं 25.73. म्हणून आपला ऑप्शन क्रमांक 1 हा करेक्ट असणार. पुढचा प्रश्न आहे आपला महाराष्ट्रातील खालील दिलेल्या जिल्ह्यापैकी 2011च्या जनगणनेनुसार सर्वात जास्त लोकसंख्या घनता कोणत्या जिल्ह्याची आहे. तर आपलं उत्तर काय येणार, गोंदियाची सर्वात जास्त. राईट. पुढचा प्रश्न आहे आपला जनगणना 2011 प्रमाणे खालील नमूद महाराष्ट्रातील जिल्ह्यांच्या त्यांच्या लोकसंख्या घनतेत संदर्भात चढता क्रम लावा म्हणत आहे. काय म्हणतात, चढता क्रम लावत आहे. PSI मेन्स 2 ऑक्टोबर 2023 हा प्रश्न आहे. तर काय म्हणत आहे, याच्यात सर्वात चढता क्रम लावायचा आहे. तर सर्वात कमी कोणाचा आहे, गडचिरोली मग काय, सिंधुदुर्ग मग काय, चंद्रपूर मग काय, वर्धा मग आहे वाशिम. म्हणजे की ब ईड एकच ऑप्शन मध्ये आहे, म्हणजे की आपला तिसरा क्रमांक हा बरोबर आहे. सर्वात कमी कोणाची आहे, गडचिरोली. राईट. पुढचा प्रश्न आहे आपला प्रो आर डी कर्वे यांनी 1925 मध्ये पहिले संतती नियमन केंद्र कोणत्या शहरात सुरू केले. पहिले संतती नियमन केंद्र कोणत्या शहरात सुरू केले असं म्हणत आहेत. आपलं उत्तर काय ना, मुंबईमध्ये. RD कर्वे यांनी 1925 मध्ये पहिले संतती नियमन केंद्र कोणत्या शहरात सुरू केले, मुंबईमध्ये सुरू केले. हा प्रश्न आहे 2023चा. राईट. पुढचा प्रश्न आहे 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील खालील जिल्ह्यांच्या लोकसंख्येच्या घनतेनुसार चढता क्रमवारी लावावी व योग्य पर्याय निवडा म्हणत आहे. आपलं उत्तर काय येणार याच्या, 2023 हा प्रश्न आहे. तर आपलं उत्तर काय ना, उस्मानाबाद, बीड, जालना आणि नंदुरबार हा आपला उत्तर येणार. पुढचा प्रश्न काय म्हणत आहे, खालीलपैकी कोणती विधान बरोबर नाही म्हणत आहे. बरोबर नाही म्हणत आहे. सगळ्यात आधी पहिला ऑप्शन बघू. चंद्रपूर जिल्ह्याची लोकसंख्या घनता 2011च्या जनगणनेत वर्धा जिल्ह्यापेक्षा जास्त होती. बरोबर आहे का, हो बरोबर आहे. वर्धा जिल्ह्यापेक्षा जास्त कोणाची होती, चंद्रपूर होती. बरोबर. जनगणना 2011 प्रमाणे बुलढाणा जिल्ह्याची लोकसंख्या 25 कोटीपेक्षा जास्त होती. हे विधान चुकीचे आहे, कारण 2011 प्रमाणे बुलढाणा जिल्ह्याची लोकसंख्या किती होती, 25.87 लाख होती. इथं कोटी दिलेला आहे. जर इथं कोटीच्या जागी लाख दिलेला असता हा प्रश्न बरोबर असतं, म्हणजे की हा वाक्य बरोबर असतं, म्हणून हा चुकीचा आहे. पुढचे वाक्य बघू. आता पुढचे वाक्य मग काय म्हणत आहे, मानगंगा नदी सातारा जिल्ह्यातून वाहते. बरोबर आहे हा सुद्धा, मानगंगा नदी वाहते. कडमनुरी हे हिंगोली जिल्ह्यातील
काय म्हणत आहे, कळमनुरी हे हिंगोली जिल्ह्यातील तालुका ठिकाण आहे. बरोबर आहे, हा सुद्धा बरोबर आहे. म्हणून आपला आन्सर काय येणार, चुकीच्या म्हणत आहे ना, विधान बरोबर नाही, तर आपला उत्तर काय येणार, ऑप्शन क्रमांक 2 हा चुकीचा आहे. पुढचा प्रश्न बघू आता. भारतातील भारतीय जनगणना 2011 नुसार प्रमाणे जिल्ह्यांच्या त्यांच्या एकूण लोकसंख्येप्रमाणे उतरता क्रम लावा म्हणत आहे. उतरता क्रम लावा म्हणत आहे. आपलं उत्तर काय नाही याच्या, सगळ्यात आधी उत्तर सर्वात कमी उतरता क्रम म्हणत आहे ना, सगळ्यात जास्त कोणाचं आहे, सातारा. आपलं उत्तर काय येणार, ई, म्हणजे की तिसरा आन्सर सातारा. मग काय येणार अकोला, मग काय येणार लातूर, मग काय येणार चंद्रपूर, मग येणार बीड. राईट. पुढचा प्रश्न आहे आपला, 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्र राज्यातील डॅश विभागात अनुसूचित जमातीची लोकसंख्या सर्वात जास्त होती. तर उत्तर काय येणार, नाशिकमध्ये. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्र राज्यातील नाशिक विभागात अनुसूचित जमातीची लोकसंख्या जास्त होती. कोणाची, अनुसूचित जमातीची. राईट. अनुसूचित जमाती आणि नंदुरबार सुद्धा येऊ शकतो. राईट. पुढचा प्रश्न आहे, नागरीकरणामुळे नागरी क्षेत्रात घडून येणाऱ्या बदल सांगा, असं म्हणत आहे. तर आपलं उत्तर काय येणार, जनसांख्यिकी बदल बरोबर आहे, समाज संरचने बदल हे चुकीचे आहे, आणि व्यवहारिक बदल हा सुद्धा बरोबर आहे. आपलं उत्तर काय येणार, नाही, समाज संरचनेचे बदल हे सुद्धा येणार, समाज संरचने बदल, जनसांख्यिकी बदल आणि व्यवहारिक बदल. आपलं उत्तर काय येणार, चौथा ऑप्शन इज अ करेक्ट आन्सर. राईट. चौथा ऑप्शन इज अ करेक्ट आन्सर. पुढचा प्रश्न आहे आपला, जोड्या लावा म्हणत आहे. लिंगोत्तर जनगणना 2011 नुसार, आणि हा जिल्हा दिलेला आहे, काय जिल्हा दिलेला आहे, हा 2023चा प्रश्न आहे. भंडाऱ्याची किती, गोंदियाची किती होती हा सांगा. गोंदियाची सगळ्यांनाच माहीत असेल, गोंदियाची होते 9,999, 9,999 आणि 999 होतो गोंदियाचं, म्हणजे की बी च्या 2 एकच ऑप्शन मध्ये दिलेला आहे. आपलं उत्तर हाच असणार, ऑप्शन क्रमांक 2. 1च्या 1 म्हणजे की भंडाराच्या असणार, भंडाराच्या काय असणार, एक मिनिट चुकीचं झालं इथं, हे नाही येणार, कारण की एक येणार, बीच्या 1 2 ऑप्शन मध्ये दिलेला आहे. राईट. मग भंडाराचं किती होतं, भंडाराचं होतो 982, म्हणजे की 2 येणार, ईच्या 2 एकच ऑप्शन मध्ये, मग ऑप्शन क्रमांक 1 हा बरोबर येणार. राईट. आणि रत्नागिरीचं किती होतं, रत्नागिरीचे होतो 1122, आणि लातूरचं किती होतं 928, लातूरचं किती होतं 928. पुढचा प्रश्न आहे आपला, सन 2011च्या जनगणनेनुसार लिंग गुणोत्तरात महाराष्ट्रातील डॅश जिल्हा शेवटून 6व्या क्रमांकावर होता. महाराष्ट्राच्या शेवटून 6वा क्रमांक. त्यामुळे उत्तर काय येणार आहे, ती औरंगाबाद शेवटून 6वा क्रमांक येणार. राईट. पुढचा प्रश्न आहे 19वा प्रश्न. 2011 जनगणना 2011 प्रमाणे महाराष्ट्र राज्यात कोणत्या प्रकारच्या स्थलांतराचे प्रमाण जास्त होते. तर आपलं उत्तर काय येणार, ग्रामीण भागातून ग्रामीण भागात. हा प्रश्न खूप वेळा रिपीट झालाय, म्हणून हा थोडासा स्टार मार्क देऊन ठेवा. जनगणना 2011 प्रमाणे महाराष्ट्र राज्यात कोणत्या प्रकारच्या स्थलांतराचे प्रमाण जास्त आहे 2011च्या प्रमाणे. तर आपलं उत्तर काय येणार, ग्रामीण भागातून ग्रामीण भागात. काय येणार, ग्रामीण भागातून ग्रामीण भागात हा आपला उत्तर येणार. पुढचा प्रश्न आहे, जनगणना 2011 नुसार खालील जिल्ह्यांच्या बाललिंग गुणोत्तर समजा 0 ते 6 म्हणजे की 0 ते 6 वर्ष वयोगटातील संदर्भात. राईट. उतरता क्रम लावा म्हणत आहे, किती आहे ना, उतरता क्रम लावा म्हणत आहे. आपलं उत्तर काय येणार याच्या, सगळ्यात जास्त गोंदिया, सगळ्यात जास्त कोणाच्या, गोंदियाच्या, मग चंद्रपूरच्या, जळगावच्या, मग बीडच्या. तर आपलं उत्तर काय येणार, ऑप्शन क्रमांक DABC आपला उत्तर येणार, लिंग गुणोत्तर प्रमाणात. राईट. सर्वात जास्त कोणाच्या होता, गोंदियाच्या. पुढचा प्रश्न आहे आपला, महाराष्ट्र संदर्भात खालील विधाने पहा. 2011च्या संदर्भात 2023चा प्रश्न आहे. 2001 ते 2011 या दशवार्षिक काळामध्ये
लोकसंख्या वृद्धी दर गेल्या दशकांच्या 1991 ते 2001 तुलनेत 6.74 गुणांनी घटला. बरोबर आहे काय? हो, बरोबर आहे. 6.74 गुणांनी घटलेला होता 2001 ते 11 मध्ये. आणि दुसरा ऑप्शन मध्ये काय म्हणत आहे, 2001 ते 2011 या दशवार्षिक काळामध्ये सर्वात जास्त लोकसंख्या वाढीच्या दरात पुणे नोंद जिल्ह्याची झालेली आहे. सर्वात जास्त पुणेची झाली आहे का? हे विधान चुकीचे आहे. कारण सर्वात जास्त कोणाची झालेली आहे? ठाणे 36.01% होता आणि पुणे हा दुसऱ्या क्रमांकाचा होता. म्हणून पुणे हा दुसऱ्या क्रमांकाचा होता, पहिल्या क्रमांकाचा नाही. म्हणून हा विधान चुकीचा आहे. म्हणून ऑप्शन हा बरोबर असणार आणि ऑप्शन बी हा चुकीचा असणार. काय ना, ऑप्शन बी हा बरोबर नाही आणि ऑप्शन ही करेक्ट, म्हणजे की चौथा ऑप्शन हा करेक्ट असणार. पुढचा प्रश्न आहे आपला, जनगणना 2011 प्रमाणे कोणत्या जिल्ह्यांचे लिंग गुणोत्तर जास्त आहे म्हणत आहे 2011 प्रमाणे. तर आपलं उत्तर काय येणार? आपला उत्तर येणार सातारा. कारण किती होती जिल्ह्यांची लिंग गुणोत्तर? 998 होती, 88 होती साताऱ्याची, आणि औरंगाबादची होती 923, आणि बुलढाण्याची होती 934, आणि जळगावची होती 925. म्हणून ह्यामध्ये सर्वात जास्त कोणाची होती? साताराची. किती? 988. राईट. म्हणून आपला आन्सर एकच असणार. पुढचा प्रश्न आहे, जनगणना 2001 प्रमाणे खालील कोणत्या जिल्ह्यांची लोकसंख्या घनता 200 पेक्षा कमी होती? 200 पेक्षा कमी कोणाची होती? 200 पेक्षा कमी होती यवतमाळची. जालनाची तुम्हाला माहितीच आहे, जास्तच होती. पुढचा प्रश्न आहे, आपलं उत्तर काय येणार? यवतमाळ. कोणाची? 2001 प्रमाणे 200 पेक्षा कमी. राईट, यवतमाळची. जनगणना 2011 प्रमाणे नंदुरबार जिल्ह्याच्या स्त्री पुरुष प्रमाण दर किती होता? काय म्हणत आहे? 2011 प्रमाणे नंदुरबार जिल्ह्यांचा स्त्री पुरुष प्रमाण दर किती होता? तर आपलं उत्तर काय येणार याच्या? 900 ते 1000 दरम्यान. किती होता दर याच्या? 978 होता आपला याच्या 978 हा होता. म्हणून आपला उत्तर मध्ये तोच दिसत आहे, 900 ते 1000 दरम्यान आहे, म्हणजे की 978 याचं उत्तर येणार आहे. म्हणून हाच आपला प्रश्न क्रमांक 30 ऑप्शन क्रमांक 3 हा करेक्ट असणार. पुढचा प्रश्न आहे 25वा प्रश्न. 25वा प्रश्न काय म्हणत आहे, जनगणना 2001 आणि 2011 प्रमाणे ठाणे जिल्ह्यामध्ये डॅश आणि डॅश शहरे होती. तर आपलं उत्तर काय येणार? याचं उत्तर काय येणार? हो, बरोबर आहे. याचं उत्तर येणार 3, 37. म्हणजे की जनगणना 2001 आणि 11 प्रमाणे ठाणे जिल्ह्यामध्ये 37 आणि 51 शहरे होती. पहिले किती होती? 2011 मध्ये 37 होती आणि 2011 मध्ये 51 झाली. ती हा प्रश्न आहे 2022चा प्रश्न आहे. आपलं उत्तर काय येणार? ऑप्शन क्रमांक 3, 37 आणि 51. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्यात 1911 आणि 1921 या दशकात लोकसंख्या वाढ ऋणात्मक होती. कारण सांगायचं याच्यामध्ये. काय म्हणत आहे? महाराष्ट्र राज्यात 1911 ते 1921 या दशकात लोकसंख्या वाढ ऋणात्मक होती. यांचे कारण म्हणजे काय होते? यांचे कारण मध्ये काय होते सांगा फटाफट. आपलं उत्तर काय येणार याच्या? त्याचं उत्तर काय येणार आपलं? ते या साथीच्या रोगामुळे मृत्यू दरातील वाढ हा आपलं उत्तर येणार. कारण ह्यामधून दशकाची ऋणात्मक म्हणजे की नेगेटिव्ह म्हणजे की घट झालेली होती ह्या काळात 1911 ते 1921 मध्ये. कारण साथीच्या रोगामुळे मृत्यू दरात खूप जास्त वाढ झालेली होती. राईट. पुढचा प्रश्न आहे आपला, ग्रामीण भागात लोकसंख्या सतत कमी होत आहे. कारण सांगा. ग्रामीण भागात लोकसंख्या सतत कमी होत आहे, तर कारण काय याचं कारण आहे ग्रामीण भागातून शहराकडे स्थलांतर होणे. म्हणजे की गावाचे लोक शहरात स्थलांतर होतात, कारण की रोजगार मिळण्यासाठी वगैरे वगैरे. राईट. म्हणून आपलं उत्तर काय येणार? फक्त बो हा आपला उत्तर येणार. राईट. पुढचा प्रश्न आहे आपला, कोणते विधान महाराष्ट्रातील शहरीकरणाच्या संदर्भात चुकीचे आहे म्हणत आहे? चुकीचे विधान निवडायचे आहे. यामध्ये चुकीचे विधान निवडायचे आहे. काय म्हणत? सर्वात जास्त प्रमाणात
नागरीकरण मुंबई व भोवतालच्या परिसरात केंद्रित झाली आहे. बरोबर आहे हा. लहान व मध्यम शहरी एकात्मिक विकास योजना डिसेंबर 1985 ला सुरू झाली. हे विधान बरोबर आहे का? चुकीचे आहे. कारण 1979 ते 80 मध्ये झालेलं होतं सुरुवात. राईट. डिसेंबर 1979 ते 80 मध्ये झालेलं होतं, 1985 मध्ये नाही. आणि IDSMT याचा फुल फॉर्म काय आहे? इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट ऑफ स्मॉल अँड मीडियम टाउन हा याचा फुल फॉर्म आहे. काय? इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट ऑफ स्मॉल अँड मीडियम टाउन. एक वेळेस पुन्हा रिपीट करू. इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट ऑफ स्मॉल अँड मीडियम टाउन हा याचा फुल फॉर्म आहे. म्हणून आपला हा ऑप्शन चुकीचा आहे. कारण 1985 नाही येणार, तिथं येणार 1979 ते 80 मध्ये हा आपला उत्तर सुरू झाली. राईट. 1951 नंतर वर्ग 5 व वर्ग 6 शहरांची लोकसंख्या हळूहळू कमी होत आहे. बरोबर आहे. 1951 नंतर वर्ग 1 शहरांची लोकसंख्या झपाट्याने वाढी झाली. बरोबर आहे हा. पुढचा प्रश्न आहे आपला. म्हणजे याच्या उत्तर काय येणार? ऑप्शन क्रमांक 2 चुकीचा आहे. राईट. पुढचा प्रश्न आहे, जनगणना 2011च्या संदर्भात खालील विधाने पहा म्हणत आहे. राईट. तर सगळ्यात आधी बरोबर की चूक हा सांगायचा आहे. ऑप्शन मधून सांगू शकतो. बरोबर की चूक काय आहे तर पुढचे चला वाचू. ऑप्शन अ का म्हणत आहे, महाराष्ट्रात सर्वात जास्त लोकसंख्या ठाणे जिल्ह्यात असून त्या खालोखाल पुणे जिल्ह्यांच्या लोकसंख्येत दुसरा. हा आताच बघितलं मागच्या प्रश्नामध्ये. हा विधान बरोबर आहे. ठाण्याच्या किती आहे? ठाणे 36.01% आणि पुणे आहे 30.37% लोकसंख्येत. राईट. म्हणून हा विधान बरोबर आहे. रत्नागिरी जिल्ह्याची लोकसंख्येची घनता 196 आहे. बरोबर आहे काय? हो बरोबर आहे. 197 पण जवळच्या आहे म्हणून हे विधान सुद्धा बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे, कोल्हापूर जिल्ह्याची लोकसंख्या घनता 700 पेक्षा जास्त आहे. बरोबर आहे काय? 700 पेक्षा जास्त हे विधान चुकीचे आहे. 504 आहे. राईट याची. आणि 700 पेक्षा जास्त म्हणत आहे, तर हे विधान चुकीचे असणार. म्हणून आपलं आन्सर काय येणार? अ व ब बरोबर आहेत. दिलेला आहे काय? अ व ब बरोबर आहे. ऑप्शन क्रमांक 4 हा बरोबर आहे. ऑप्शन क्रमांक 4 दिलेला आहे. राईट. हा आपला उत्तर येणार. 29चा 4 येणार. हे 2022चा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न आहे 30वा प्रश्न. डॅश हा दिवस आणि डॅश हे वर्ष जागतिक लोकसंख्या दिन व वर्ष म्हणून साजरा केला जातो. तर आपलं उत्तर काय येणार याच्या? आपलं उत्तर काय येणार? 11 जुलै 1974. काय येणार? 11 जुलै 1974. 11 जुलै हा दिवस आणि 1974 हे वर्ष जागतिक लोकसंख्या दिन व वर्ष म्हणून साजरा केला जातो. आपला आन्सर काय येणार? फक्त बरोबर आहे. राईट. पुढचा प्रश्न आहे आपला, जनगणना 2001 ते 2011 त्यामध्ये जनगणना 2001 ते 2011 दरम्यान लोकसंख्येत झालेल्या बदलाप्रमाणे जिल्ह्यांचा उतरता क्रम लावा म्हणत आहे. जिल्ह्यांचा उतरता क्रम. तर सगळ्यात आधी उतरता क्रम सर्वात जास्त कोणाचा आहे? ठाणे. मग काय येणार? जालना. मग येणार अहमदनगर. मग येणार सिंधुदुर्ग. मग येणार सातारा. मग येणार सिंधुदुर्ग. म्हणजे काय येणार? अ क इ एकच ऑप्शन दिलेला आहे. ऑप्शन क्रमांक 2 हा बरोबर येणार. उतरता क्रम. राईट. म्हणजे की सर्वात जास्त कोणाची आहे? ठाणेची आहे. लाईक 2001 ते 2011 प्रमाणे. राईट. आपला आन्सर काय येणार? ऑप्शन क्रमांक 2 येणार. हा आपला उत्तर. पुढचा प्रश्न आहे आपला, लोकसंख्या संक्रमण सिद्धांत कोणी मांडला म्हणत आहे. काय म्हणत आहे? लोकसंख्या संक्रमण सिद्धांत कोणी मांडला. तर आपलं उत्तर काय येणार याची? FW. याचं उत्तर काय येणार? FW नॅटेस्टॉन. काय नाव आहे? नॅटेस्टाईन आपलं उत्तर येणार. लोकसंख्या संक्रमण सिद्धांत कोणी मांडला? FW नॅटेस्टाईन ह्यांनी मांडला. आता पुढचा प्रश्न आहे 33वा प्रश्न. मानवी भूगोलाचे जनक कोण आहेत म्हणत आहे. मानवी भूगोलाचे जनक कोण आहेत हा म्हणत आहेत. आपलं उत्तर काय येणार? फेडरिक रॅटझेल हे मानवी भूगोलाचे जनक आहेत. कोण? फेडरिक मॅटझेल. कोण आहे? रॅटझेल. फेडरिक रॅटझेल हे मानवी भूगोलाचे जनक आहेत. पुढचा प्रश्न हा प्रश्न आहे राज्यसेवा 2022चा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक लिंग गुणोत्तर आढळते. आपलं उत्तर काय येणार? रत्नागिरी जिल्ह्यात 2011च्या
सर्वाधिक लिंग गुणोत्तर आढळते रत्नागिरी जिल्ह्यात. राईट, हा 2022चा प्रश्न आहे राज्य सेवाचा. महाराष्ट्र, हा पुढचा 35वा प्रश्न बघू. महाराष्ट्राच्या लोकसंख्येची घनता 1951 मध्ये डॅश आणि 2011 मध्ये डॅश होती. तर आपलं उत्तर काय येणार? याचं उत्तर येणार ऑप्शन क्रमांक 3 येणार. कारण महाराष्ट्राच्या लोकसंख्येची घनता 1991 मध्ये किती होती? 104 होती आणि 2011 मध्ये 365 होती. राईट, हा 2011 वाला थोडा जास्त लक्षात ठेवा. 365 हाच तुमचे खूप प्रश्न सॉल्व्ह करेल पुढे पण आणि मागे पण. मागे नाही गेलेले पण पुढे येणारच आहेत. खूप जास्त प्रश्न येणार आहेत. 365 2011 प्रमाणे किती होतं? 365 लोकसंख्येची घनता. राईट, आणि 1991 मध्ये 104 होती. राईट, पुढचा प्रश्न आहे लोकसंख्येच्या वयोगटात रचनेनुसार, लोकसंख्येच्या वयोगट रचनेनुसार डॅश वयोगट हा अनुत्पादित समजला जातो. डॅश म्हणजे की अनुत्पादित म्हणजे की 14 वर्षाखालील. हा चुप्पला उत्तर येणं, कारण की हा 6 ते 14 वयोगटात शिक्षणाची वय असते म्हणजे की अनुत्पादित समजला जातो हा वयोगट. राईट, म्हणून आपला पुढचा प्रश्न आहे 37वा प्रश्न. काय म्हणत आहे? 2001च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील लोकसंख्येच्या उतरत्या क्रमानुसार जिल्ह्यांचे गट दिलेला आहे. त्या खालीलपैकी अचूक गट ओळखा म्हणत आहे. 2022चा हा प्रश्न आहे. केव्हाचा प्रश्न आहे? 2022चा हा प्रश्न आहे. 2022चा हा प्रश्न आहे. राईट, केव्हाचा आहे? 2022चा हा प्रश्न आहे. राईट, आपलं उत्तर काय येणार याच्या? ऑप्शन बघू सगळ्यात आधी. ऑप्शन काय म्हणत आहे? अचूक पर्याय म्हणजे की बरोबर पर्याय निवडायचा आहे. सगळ्यात आधी जास्त ठाणे येणार, बरोबर आहे. मग काय येणार? पुणे, हा सुद्धा बरोबर आहे. मग काय येणार? नाशिक, हा सुद्धा बरोबर आहे. मग काय येणार? अहमदनगर. हे विधान चुकीचे आहे, कारण अहमदनगर हे उलटे पुलटे कर म्हणजे की अहमदनगर पहिले येणार मग जळगाव येणार, म्हणून हा ऑप्शन गेलाय. पुढचा ऑप्शन बघू आपण. पुढचा ऑप्शन काय म्हणत आहे? हा बरोबर, हा विधान बरोबर दिलाय. तिसरा आन्सर आपला असणार. पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्यातील लोकसंख्येची 10 वार्षिक वाढ 2001 ते 2011 डॅश होईल. तर आपलं उत्तर काय येणार याच्या उत्तर काय येणार आपला? 15.99% येणार. महाराष्ट्र राज्यातील लोकसंख्येची 10 वार्षिक वाढ 2001 ते 11 मध्ये किती होती? 15.99% होती. पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील सर्वात जास्त लिंग गुणोत्तर कोकणातील सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यात असण्याचे कारण काय आहे? कारणे सांगायची आहेत. आपलं कारण काय असणार याच्या? कारण असणार कोकणातील या जिल्ह्यातून मुंबईच्या औद्योगिक प्रदेशाकडे पुरुष कामगारांचे होणारे बाह्य स्थलांतर म्हणजे की का औद्योगिक प्रदेशाकडे गावातून शहरामध्ये जाणे. राईट, म्हणून आपला उत्तर काय येणार? कोकणातील जिल्ह्यातून मुंबईच्या औद्योगिक प्रदेशाकडे पुरुष कामगार होणारे बाह्य स्थलांतर. पुढचा प्रश्न आहे जनगणना 2011 प्रमाणे महाराष्ट्रातील 0 ते 6 वयोगटातील लोकसंख्येचे लिंग गुणोत्तर किती होते? असा हा प्रश्न आहे. 0 ते 6 वयोगटातील. राईट, आपलं याचं उत्तर काय येणार? ऑप्शन क्रमांक 1 894 येणार. काय येणार? 894. पुढच्या ऑप्शन काय म्हणत आहे? 2011च्या जनगणनेनुसार खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये स्त्री साक्षरतेचे प्रमाण अधिक आहे म्हणत आहे? स्त्री साक्षरतेचे प्रमाण अधिक आहे म्हणतात. आपलं उत्तर काय येणार? अमरावतीमध्ये 83.10% साक्षरतेचे प्रमाण आहे अमरावतीमध्ये. मग आहे बीडमध्ये 61.15%. मग आहे जालनामध्ये 61.53% आणि मग आहे नंदुरबारमध्ये 51.47%. म्हणून आपलं उत्तर काय येणार? अमरावतीमध्ये सर्वात जास्त आहे. राईट, ह्या जिल्ह्यामधून. हा 2021चा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न आहे जनगणना 2011 प्रमाणे कोणत्या जिल्ह्याची लोकसंख्या जास्त आहे म्हणत आहे? काय म्हणत आहे? जनगणना 2011 प्रमाणे कोणत्या जिल्ह्याची लोकसंख्या जास्त आहे म्हणत आहेत? आपलं उत्तर काय आहे? जळगावमध्ये. ह्या जिल्ह्यातून यवतमाळ, नांदेड व औरंगाबाद जिल्ह्यातून सर्वात जास्त लोकसंख्या कोणाची होती? जळगावची होती. राईट, मग पुढचा प्रश्न आहे 43वा प्रश्न काय म्हणतात? 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील नागरीकरणाबाबत कोणते वाक्य चुकीचे आहे म्हणत आहे? चुकीचे वाक्य सांगायचे आहे म्हणत आहे. तर सगळ्यात आधी नागरी लोकसंख्येची टक्केवारी 45.23 आहे. बरोबर आहे. हा 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील नागरीकरणाबाबत सांगायचे. राईट, चुकीचे विचारणे. हा बरोबर आहे. नागरी लोकसंख्येची काय? बरोबर आहे. महाराष्ट्राच्या नागरी लोकसंख्येत 3रा क्रमांक लागतो. बरोबर आहे काय?
चुकीचा आहे, पहिला क्रमांक लागतो राईट. म्हणून हा विधान चुकीचा आहे. महाराष्ट्राची नागरी लोकसंख्या 5 लाख किती आहे, 5,08,27,500 इतकी होती. बरोबर आहे का, चुकीचे आहे. कारण महाराष्ट्राची नागरी लोकसंख्या किती होती, 5,08,18,259 होती, इतकी नव्हती राईट. म्हणून हा विधान चुकीचा आहे. आणि पुढचा काय म्हणत आहे ऑप्शन ड, महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यांची नागरीकरणाची पातळी सर्वात कमी आहे. बरोबर आहे का, हो बरोबर आहे. म्हणून आपलं उत्तर काय येणार, चुकीचे म्हणत आहे, ब व क चुकीची आहे. तर आपलं उत्तर काय येणार ऑप्शनमध्ये, तर ऑप्शन तर म्हणजे की आयोगाने हा प्रश्न रद्द दिलेला आहे, पण सुद्धा रद्द कारण ब व क हे चुकीचे आहे. ब व क ऑप्शनमध्ये आहेत का, ब व क ऑप्शनमध्ये दिलेलं आहेच नाही, काहीच नाही. म्हणजे की अ व क दिलेलं आहे, ड ड, म्हणून आपण योग्य मतलब सांगू नाही शकत. आपलं उत्तर काय येणार, ब व क येणार. म्हणून हा प्रश्न आयोगाने रद्द दिलेला आहे. कंबाईन बी 2021चा प्रश्न आहे राईट. पुढचा प्रश्न बघू, चौडेचाळवा प्रश्न. काय म्हणतात चौडेचाळवा प्रश्न, जनगणना 2011 प्रमाणे खालील जिल्ह्यांच्या लोकसंख्या घनतेसंदर्भात उतरता क्रम ओळखा म्हणत आहे. उतरता क्रम ओळखायचा आहे राईट. काय ओळखायचा आहे, उतरता क्रम. तर आपलं उत्तर काय येणार याच्या, उतरता क्रम. तर सर्वात जास्त कोणाच्या, पुणेच्या. सर्वात जास्त तर ठाणेच्या आहे राईट. त्यानंतर येणार पुणे, मग येणार कोल्हापूर, मग येणार काय नागपूर, मग येणार जळगाव, मग येणार सोलापूर. म्हणून आपलं उत्तर काय येणार, क अ ड, क ड, क अ ड, क अ ड. ऑप्शन क्रमांक 1 मध्ये आहे, चौथा ऑप्शन राईट. पुढचा ऑप्शन क्रमांक 4 हा उत्तर येणार. पुढचा प्रश्न आहे आपला 2011च्या जनगणनेप्रमाणे महाराष्ट्र राज्याच्या सर्वाधिक नागरीकरणाच्या बाबतीत भारतात कितवा क्रमांक लागतो म्हणत आहे. 2011च्या जनगणनेप्रमाणे सांगायचं आहे. काय करा, 2011च्या जनगणनेप्रमाणे महाराष्ट्र राज्याच्या सर्वाधिक लोकसंख्या राज्यांच्या सर्वाधिक नागरीकरणाच्या बाबतीत महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो. तर आपलं उत्तर काय नाही याच्या, महाराष्ट्राचा लागतो 3रा क्रमांक. किती लागतो, 3रा क्रमांक. आयोगाने हा प्रश्न रद्द दिलेला आहे. काय रद्द दिलेला आहे हा प्रश्न राज्यसेवाचा. पहिला क्रमांक लागतो गोवाचा, मग लागतो मिझोरमचा, आणि 3रा क्रमांक लागतो महाराष्ट्राचा राईट. म्हणून हा आयोगाने प्रश्न रद्द दिला आहे, पण आपण 3रा क्रमांक आपला हा उत्तर येणार राईट. पुढचा प्रश्न आहे, जनगणना 2011 प्रमाणे खालील जिल्ह्यांच्या एकूण लोकसंख्येसंदर्भात उतरता क्रम लावा म्हणत आहे. काय म्हणत आहे, उतरता क्रम लावा म्हणत आहे. तर सर्वात जास्त कोणाचा आहे, उतरता क्रम म्हणजे की सर्वात जास्त यामध्ये कोणाचे असणार, सर्वात जास्त तर ठाणे माहितीच आहे तुम्हाला. मग येणार कोणाच्या, पुणेच्या. तर ऑप्शन नुसार म्हणजे की काय दिलेलं आहे यामध्ये, तर त्याच्यानुसार बघू आपण आता. अहमदनगर येणार सर्वात जास्त यामध्ये, मग येणार जळगाव, मग येणार नांदेड, मग येणार सातारा, मग येणार लातूर, मग येणार जालना. म्हणून आपलं काय येणार, क इ एक ऑप्शन होईल, म्हणजे की चौथा ऑप्शन हा आपला उत्तर येणार. पुढचा प्रश्न आहे आपला, जनगणना 2001 प्रमाणे किती टक्के लोक महाराष्ट्र राज्यात इतर राज्यातून स्थलांतरित झालेले होते. तर आपलं उत्तर काय येणार, 3.34%. काय येणार, 3.34% हे जनगणना 2011 प्रमाणे महाराष्ट्र राज्यात इतर राज्यातून स्थलांतरित झालेले होते राईट. पुढचा प्रश्न आहे आपला, महाराष्ट्रातील 2011च्या जनगणनेनुसार लोकसंख्येच्या घनतेनुसार पहिली 5 जिल्हे कोणते आहे. घनतेनुसार राईट, घनतेनुसार विचारत आहे. सगळ्यात जास्त कोणाच्या, मुंबई उपनगर, मग मुंबई शहर, पुणे, ठाणे, पुणे व कोल्हापूर. हा विधान बरोबर आहे राईट. कंबाईन 2020चा प्रश्न आहे, सर्वात जास्त कोणाच्या, मुंबई उपनगर, मग मुंबई शहर, ठाणे, पुणे व कोल्हापूर राईट. पुढचा प्रश्न आहे आपला, जनगणना 2001 आणि 2011 प्रमाणे महाराष्ट्र राज्याच्या लिंग गुणोत्तरामध्ये किती फरक आहे म्हणत आहे. किती फरक आहे म्हणजे की लिंग गुणोत्तर 2011च्या किती होतं, 922 होतं, 2001 मध्ये, आणि 2011 मध्ये किती होतं, 929. तर 929 मधून 922 वजा कराल तर किती येणार, 7 येणार राईट, 7 येणार. तर 7च्या जवळपास कोणता अंक आहे, 9 आहे. म्हणजे की हे सर्वात जास्त येणार, खूप जास्त आहेत.
जवळच्या कोणाच्या आहे 7चा जवळ कोणाचा आहे 9, म्हणून आपलं उत्तर काय येणार एक ऑप्शन क्रमांक 1 येणार. राईट. पुढचा प्रश्न आहे 2011च्या जनगणनेच्या अनुसार गडचिरोली जिल्ह्याची लोकसंख्येची घनता काय होती म्हणत आहे. लोकसंख्येची घनता काय होती म्हणत आहे. आपलं उत्तर काय येणार याच्या 74 चौक किलोमीटर येणार. 2011च्या जनगणनेनुसार गडचिरोली जिल्ह्याची लोकसंख्येची घनता किती होती 74 चौक किलोमीटर. पुढचा प्रश्न आहे खालील कोणत्या जिल्ह्यांची लोकसंख्या घनता आणि लिंग गुणोत्तरची जनगणना 2011 प्रमाणे बरोबर आहे म्हणत आहे. बरोबर आहे म्हणत आहे म्हणजे की 51चा ऑप्शन बघू आता. 51चे ऑप्शन काय बरोबर म्हणत आहे. तर आपलं उत्तर काय येणार याच्या सगळ्यात आधी ठाणे, त्याची घनता किती होती 849 होती म्हणून हा विधान गेला. हे विधान चुकीचे आहे. आणि लिंग गुणोत्तर हे 886 होतं ना की 986 होतं म्हणजे हे विधान चुकीचे आहे. इथं येणार 886 होतं 986 नव्हतं म्हणजे की गेला म्हणजे की चुकीचं आहे. म्हणजे की आपल्याला प्रश्नामध्ये काय होईल बरोबर सांगायचं आहे म्हणजे की गेला म्हणजे की दिसतो तो ऑप्शन कट गेला. राईट. म्हणजे की ऑप्शन काय होतं आमच्याकडे इथं. आता दुसरा ऑप्शन बघू. दुसरा ऑप्शन मध्ये काय म्हणतात नाशिक घनता किती होती 993 बरोबर आहे आणि लिंग गुणोत्तर 934 बरोबर हा सुद्धा बरोबर आहे म्हणजे की ब बरोबर येणार म्हणजे की 2 ऑप्शन मध्ये इथं क बी बरोबरच असणार कारण की दोन्ही ऑप्शन मध्ये क आहे. ड बघू आता. औरंगाबाद म्हणजे घनता किती होती 366 बरोबर आहे हा आणि लिंग गुणोत्तर 920 आहे का बरोबर आहे का नाही 923 येणार इथं 923 येणार म्हणजे की हा ऑप्शन सुद्धा गेला म्हणजे की ऑप्शन क्रमांक 4 सुद्धा गेला म्हणजे की ब व क हा बरोबर आहेत. ब व क हे बरोबर आहेत. आपला आन्सर काय येणार ऑप्शन क्रमांक 3 येणार. पुढचा प्रश्न आहे 2001 व 2011 या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील साक्षरतेचा फरक किती टक्के आहे म्हणत आहे. महाराष्ट्रातील साक्षरतेचे प्रमाण किती टक्के आहे म्हणत आहे. किती टक्के आहे आपलं उत्तर. आपलं उत्तर काय येणार याच्या 5.40 प्लस 5.40 हा आपलं उत्तर येणार. कारण 2001चे साक्षरतेचे प्रमाण किती होते 76.88 होते आणि 2011 मध्ये 82.34 होते. तर त्यांमधून वजा करायचं तर किती येणार 5.46 येणार म्हणून आपलं उत्तर काय येणार 5. जवळचा उत्तर सांगायचं आहे ना 5.40 येणार आपला उत्तर. पुढचा प्रश्न आहे आपला महाराष्ट्रातील लोकसंख्येची घनता काढण्याकरिता खालील सूत्रांचा वापर केला जातो. तर आपलं उत्तर काय येणार याच्या आपलं उत्तर येणार ऑप्शन क्रमांक ब. महाराष्ट्राची लोकसंख्या घनता इज इक्वल टू महाराष्ट्राची एकूण लोकसंख्या व अपॉन महाराष्ट्राचे एकूण क्षेत्रफळ हा आपला उत्तर येणार ऑप्शन क्रमांक ब. पुढचा प्रश्न आहे आपला ऑप्शन क्रमांक ब एकच ऑप्शन मध्ये दुसरा ऑप्शन. राईट. पुढचा प्रश्न आहे आपला प्रश्न आहे 54. काय म्हणतात चुकीचे विधान कोणते म्हणत आहे. चुकीचे विधान कोणते आहे हे म्हणत आहे. तर सगळ्यात आधी प्रश्न बघू. बुद्धिवंतांच्या स्थलांतरामुळे आगमन क्षेत्रात तरुण व प्रतिभावान लोकांची भर पडली. बरोबर आहे का. बरोबर आहे. आगमन क्षेत्राला या बुद्धिवंतांचा चांगला लाभ होतो. बरोबर आहे हा सुद्धा. आणि बुद्धिवंतांच्या स्थलांतरामुळे आगमन क्षेत्रावर वाईट परिणाम होतो. हे विधान चुकीचे आहे कारण बुद्धिवंतांच्या स्थलांतरामुळे आगमन क्षेत्रात फायदाच होते वाईट परिणाम नाही होत. राईट. म्हणून क विधान चुकीचे आहे. बुद्धिवंतांच्या स्थलांतरामुळे आगमन क्षेत्राला आर्थिक विकास अधिक वेगाने होतो. बरोबर म्हणजे की फक्त क हा चुकीचा आहे म्हणजे की ऑप्शन क्रमांक 3 हा आपला उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे 55. प्रश्न काय म्हणत आहे. 55 प्रश्न आहे 2011च्या जनगणनेनुसार लोकसंख्येच्या बाबतीत महाराष्ट्राच्या भारतात कितवा क्रमांक लागतो. तर आपला काय होता मागच्या प्रश्नामध्ये बघितलं राजस्थान पहिला व महाराष्ट्राच्या दुसरा. राईट. पुढचा प्रश्न आहे 56. खालीलपैकी महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेनंतर कोणत्या 2 भाषा सर्वात जास्त बोलतात. मराठी भाषेनंतर कोणती 2 भाषा सर्वात जास्त बोलतात. आपलं उत्तर काय येणार सिंधी व कन्नड हे सर्वात जास्त बोलतात म्हणजे की ड व क. दुसरा ऑप्शन हा करेक्ट असणार आपला. पुढचा प्रश्न आहे सन 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील नागरी लोकसंख्येचे प्रमाण किती टक्के होते. आपलं उत्तर काय येणार 45.23%. सन 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील नागरी लोकसंख्येचे
प्रमाण किती होते 45.23 इतके होते 2011चे. राईट. पुढचा प्रश्न आहे 1951च्या जनगणनेप्रमाणे महाराष्ट्रातील लोकसंख्येची घनता किती होती? तर आपलं उत्तर काय येणार 104 होणार. 104 होणार. राईट. आणि पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रामध्ये 2011च्या जनगणनेनुसार नागरी लोकसंख्येचे प्रमाण किती टक्के होते? आपलं उत्तर काय येणार आत्ताच बघितलं मागच्या प्रश्नामध्ये 45.23% होते. इथं तसं नाही दिलेलं आहे. राईट. 45.2 हाच आपला उत्तर येणार. पुढचा प्रश्न आहे 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्र लोकसंख्येची घनता किती होती? महाराष्ट्रात लोकसंख्येची घनता किती होती? 365. हा प्रश्न सुद्धा रिपीटेड झालेला आहे. असा 61वा प्रश्न बघू. असहाय्य परिस्थितीमुळे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मानवाचे स्थलांतर होते त्यासाठी अपसरण म्हणजे की ढकल घटक हे कारणीभूत आहेत. आपलं काय उत्तर येणार असहाय्य परिस्थितीमुळे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मानवांचे स्थलांतर होते म्हणजे की इथून म्हणजे की ग्रामीण पासून शहरी भागात जे जातो त्यालाच काय म्हणतात अपसरण म्हणजे की ढकल घटक हे कारणीभूत असतात. पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र पठारांची पूर्व पश्चिम लांबी किती आहे? पूर्व पश्चिम लांबी किती आहे? पूर्व पश्चिम 850 राईट. आणि उत्तर दक्षिण किती आहे 800 राईट. पुढचा प्रश्न आहे खालील कोणता अक्षर विस्तार बरोबर आहे म्हणत आहे? 2021चा प्रश्न आहे. कोणता बरोबर आहे? तर आपलं उत्तर काय ना 15.44 ते उत्तर ते 22 डिग्री सेल्सिअस हा उत्तर असं आपलं उत्तर येणार. पुढचा प्रश्न आहे सन 2011च्या जनगणनेनुसार डॅश आणि डॅश जिल्ह्यांची 15% पेक्षा कमी लोकसंख्या शहरामध्ये आहे. तर आपलं उत्तर काय येणार याच्या ऑप्शन बघू सगळ्यात आधी. तर आपलं उत्तर काय येणार गडचिरोली व सिंधुदुर्ग हे आपला उत्तर येणार. राईट. पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील गावांची घनता प्रति 100 चौ किलोमीटर ही 14 एवढी आहे. खालील नमूद राज्यांची महाराष्ट्रातील गावांची घनतेपेक्षा जास्त व पेक्षा कमी अशा 2 गट विभागणी आहे. त्याचं उत्तर काय येणार याच्या ऑप्शन क्रमांक 4. कसं ब क इ ह म्हणजे की ब क इ व ह हे जास्त वाले आहेत. राईट. आणि कमीवाले आहेत अ ड फ ग हे कमीवाले आहेत. राईट. पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्यात म्हणजे की मुंबई शहरात स्थलांतरामुळे निर्माण झालेली समस्या विचारत आहे. काय म्हणत आहे स्थलांतरामुळे निर्माण झालेली समस्या म्हणत आहे स्थलांतरामुळे. तर आपलं उत्तर काय नाही याच्या बघू वाचू एक मिनिट. लोकसंख्येची अत्यंतिक घनता बरोबर आहे काय नाही चुकीच्या अत्यधिक घन आणि निवासस्थानाचा प्रश्न हो बरोबर. वाहतूक कोडी बरोबर. बेसुमार झोपडपट्टीची वाढ बरोबर आहे. हा सुद्धा बरोबर. हा सुद्धा म्हणजे की ब क ड हा बरोबर आहे. तिसरा ऑप्शन आपला करेक्ट येणार. लोकसंख्येची अत्यधिक घनता हे नाही येणार. राईट. पुढचा प्रश्न आहे 67वा प्रश्न. खालील कोणते विधान बरोबर आहे म्हणत आहे? बरोबर आहे म्हणत आहे. महाराष्ट्रातील ग्रामीण व शहरी लोकसंख्येचा वाटा क्रमश 45, 55 व 45 असा आहे. किती आहे 55 व 45 बरोबर आहे काय सांगा? बरोबर आहे का? बरोबर आहे. व 2001 व 2011 ह्या दशकातील वाढ ही साधारण 16% असली तरी ही वाढ शहरी भागात ग्रामीण भागापेक्षा दुप्पट पेक्षा जास्त आहे. बरोबर आहे का? हो बरोबर आहे. म्हणजे की अ व ब दोन्ही बरोबर. पुढचा प्रश्न आहे 2011च्या जनगणनेनुसार अनुसूचित जाती व लोकसंख्या महाराष्ट्र 2011च्या जनगणनेनुसार अनुसूचित जातीची लोकसंख्या महाराष्ट्रात पुणे जिल्ह्यात सर्वाधिक आहे. हो बरोबर. पुणे जिल्ह्यात सर्वाधिक आहे. 2011च्या जनगणनेनुसार अनुसूचित जातीची लोकसंख्या महाराष्ट्रात पुणे जिल्ह्यात सर्वाधिक आहे. पुणे जिल्ह्यात. राईट. आता पुढचा प्रश्न आहे 69वा. 2001 व 2011 या दशकामध्ये महाराष्ट्राच्या लोकसंख्येत किती टक्के वाढ झाली म्हणत आहे? म्हणजे की 2001 ते 2011 मध्ये महाराष्ट्रातील लोकसंख्येत किती टक्के वाढ झाली हा विचारत आहे. हा प्रश्न सुद्धा रिपीटेड झालेला आहे. याचे उत्तर तुम्हाला माहितीच आहे 15.99%. 2018चा प्रश्न आहे हा. राईट. पुढचा प्रश्न आहे आपला 70वा प्रश्न.
2011च्या जनगणनेप्रमाणे महाराष्ट्राच्या एकूण लोकसंख्येत अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीची किती टक्के प्रमाण आहे म्हणत आहे. तर आताच बघितलं मागच्या प्रश्नामध्ये अनुसूचित जाती किती होतं 11.8 होतं राईट. अनुसूचित जातीची किती होती 11.8. ऑप्शनमध्ये तसं काही दिसत नाही म्हणून आयोगाने हा प्रश्न रद्द दिलेला आहे राईट. आपलं उत्तर बरोबर उत्तर काय येणार अनुसूचित जातीची टक्केवारी किती होणार 11.8 येणार प्रतिशत आणि अनुसूचित जमातीची येणार 9.35% येणार राईट. म्हणून आयोगाने हा प्रश्न रद्द दिलेला आहे. पुढचा प्रश्न बघू आपण आता. पुढचा प्रश्न आहे जनगणना 2011 प्रमाणे कोणत्या जिल्ह्याची लोकसंख्या कमी आहे. आपलं उत्तर काय येणार परभणी. किती आहे 18,36,086 ही परभणीची लोकसंख्या आहे आणि जालना तिथं 19,49,046 हे होती म्हणजे की परभणीतून जास्तच आहे राईट. अमरावती 28,000 आहे आणि लातूरची आहे 24,000 म्हणून सर्वात कमी कोणाची आहे परभणीची आहे 18,36,086 राईट. पुढचा प्रश्न आहे आपला जनगणना 2011 प्रमाणे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यांची लोकसंख्या 20 लाखापेक्षा जास्त आहे म्हणत आहे. 20 लाखापेक्षा जास्त कोणाची आहे यवतमाळची. पुढचा प्रश्न आहे 2011च्या जनगणनेप्रमाणे मुंबई उपनगर जिल्ह्याची नागरीकरणाची पातळी किती होती. 2011च्या जनगणनेप्रमाणे मुंबई उपनगर जिल्ह्याची नागरीकरणाची पातळी किती टक्के होती हा प्रश्न विचारत आहेत. आपलं उत्तर काय ना 100%. काय ना 100%. पुढचा प्रश्न आहे आपला 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील लिंग प्रमाण 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील लिंग प्रमाण किती होते 930 आहे. बरोबर आहे का बरोबर आहे. महाराष्ट्रात राज्यात सर्वात कमी बाल लिंग गुणोत्तर म्हणजे की 801 कोणत्या जिल्ह्याची आहे. आपलं उत्तर काय ना बीड. 801 कोणाची आहे बीड जिल्ह्याची आहे बाल लिंग गुणोत्तर प्रमाण राईट बीड जिल्ह्याची. महाराष्ट्राच्या लोकसंख्येची घनता सन 1960 ते 1961 मध्ये किती होती हा प्रश्न आहे. आपलं उत्तर काय येणार 129 येणार. 129च्या जवळपास कोणताही प्रश्न नाही म्हणून आपला वरीलपैकी कोणतेही नाही आपलं उत्तर येणार राईट. 129 आपला हा याच्या उत्तर येणार राईट म्हणून वरीलपैकी कोणतेही नाही उत्तर. पुढचा प्रश्न आहे सन 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील खालील जिल्ह्यांच्या लोकसंख्या घनतेच्या आधारावर चढता क्रम लावा म्हणत आहे. चढता क्रम म्हणजे की सर्वात कमी कोणाची आहे ती सर्वात कमी आहे गडचिरोली किती 74. सर्वात कमी घनतेचा जिल्हा कोणता गडचिरोली राईट. मग काय येणार सिंधुदुर्ग 167. मग काय येणार नंदुरबार 277 आणि धुळे येणार 285 म्हणून आपलं उत्तर काय येणार ब क ड आपलं म्हणजे तिसरा ऑप्शन हा करेक्ट आन्सर. सर्वात कमी घनतेचा जिल्हा कोणता आहे गडचिरोली 74. पुढचा प्रश्न आहे आपला. पुढचा प्रश्न काय म्हणत आहे 2011च्या जनगणनेनुसार खालीलपैकी कोणत्या राज्यात लिंग गुणोत्तर सर्वात कमी आहे म्हणत आहे. लिंग गुणोत्तर सर्वात कमी कोणत्या राज्यात आहे लिंग गुणोत्तर सर्वात कमी विचारत आहे ना. 2011च्या जनगणनेनुसार खालीलपैकी कोणत्या राज्यात लिंग गुणोत्तर सर्वात कमी आहे म्हणत आहेत. आपलं उत्तर काय येणार जम्मू काश्मीर आणि सर्वाधिक कोणाची आहे केरळ. म्हणजे आपलं उत्तर काय ना जम्मू काश्मीर आपला उत्तर येणार. पुढचा प्रश्न आहे 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील महिलांच्या साक्षरता दर डॅश आहे. आपलं उत्तर काय येणार 75.87 आहे. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील महिलांची साक्षरता दर 75.87 एवढी आहे. पुढचा प्रश्न बघू आपण राज्यसेवा मुख्य 2017चा हा प्रश्न आहे. प्रश्न काय म्हणत आहे 2011च्या जनगणनेनुसार खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात ग्रामीण लोकवस्ती टक्केवारी सर्वात जास्त आहे. आपला काय उत्तर येणार गडचिरोली. काय येणार गडचिरोली. ना सर्वात कमी घनतेचा जिल्हा कोणता आहे गडचिरोलीच. सर्वात कमी घनतेचा जिल्हा व ग्रामीण लोकवस्ती टक्केवारी सर्वात जास्त
कोणाच्या जिल्ह्यात? गडचिरोली जिल्ह्यात, राईट. पुढचा प्रश्न आहे 81 वाला प्रश्न बघू आता. भारतीय जनगणना संख्येनुसार खालीपैकी कोणती वस्ती नागरी वस्ती म्हणून समजली जाते? कोणती वस्ती नागरी वस्ती म्हणून समजली जाते? आपलं उत्तर काय येणार? नगरपालिका. नगरपालिका असणे बरोबर. नगरपालिका, महानगरपालिका आणि नगर परिषद किंवा छावणी मंडळ असं सुद्धा म्हणू शकतो. हा सुद्धा येणार. हा म्हणून 500 पेक्षा जास्त लोकसंख्या बरोबर आहे हा. आणि 50% लोक बिगर शेती हे चुकीचे आहे. 75 येणार आहे ती. 50 जागा काय ना 75% लोक बिगर शेती व्यवसाय करणारे असणार. आणि ड ऑप्शन काय म्हणत आहे? लोकसंख्येची घनता दर 4 किलोमीटरला 400 पेक्षा जास्त असणार. बरोबर आहे काय? बरोबर आहे. म्हणजे की आपलं उत्तर काय नाम समजले जाते म्हणजे की अ ब क ड अ ब ड हा बरोबर आहे. तिसरा ऑप्शन आपला उत्तर येणार, राईट. पुढचा प्रश्न आहे आपला 82वा प्रश्न. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची लोकसंख्येची घनता दर चौरस किलोमीटर काय म्हणत आहे? दर चौरस किलोमीटरला 800 पेक्षा जास्त आहे. काय म्हणत आहे? दर चौरस किलोमीटरला 800 पेक्षा जास्त आहे. आपलं उत्तर काय येणार? आपलं उत्तर काय येणार? ठाणे. आपलं उत्तर येणार ठाणे, राईट. आपलं उत्तर येणार. सर्वात जास्त तर मुंबई उपनगर आणि मुंबई शहर यांची आहे, पण ऑप्शननुसार आपल्याला चालावं लागेल. म्हणून आपलं उत्तर काय येणार? ठाणे. ठाण्याची किती आहे? 1157 आहे. आणि कोल्हापूर 504 आहे. आणि पुणेची 603 आहे, राईट. म्हणून आपलं उत्तर येणार ठाणे. 800 पेक्षा जास्त म्हणत आहे ना, म्हणजे की आपली याची उत्तर काय ना 1157 आपला उत्तर येणार आहे याची घनता, राईट. घनता म्हणतो काय? घनता, हो बरोबर. पुढचा प्रश्न आहे 2011च्या जनगणनेनुसार बीड जिल्ह्यात %% साक्षरताचे प्रमाण होते. आपलं उत्तर काय येणार याची? इथं येणार 72.53. काय येणार? 72.53 येणार. 2011च्या जनगणनेनुसार बीड जिल्ह्यात त्या 72.53% साक्षरतेचे प्रमाण होते. बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे जनगणना 2001 प्रमाणे महाराष्ट्र राज्यामध्ये किती टक्के जिल्हे व तालुके होते? किती जिल्हे व तालुके होते असं म्हणत आहे 2001 मध्ये? आपलं उत्तर काय येणार याच्या? 35 जिल्हे व 356 तालुके होते. ना सध्या किती आहेत? ती 36 जिल्हे आणि 358 तालुके. आपला हा सध्याची आहे, राईट. पुढचा प्रश्न आहे आपला महाराष्ट्राचे 2011 सालच्या जनगणनेप्रमाणे खालील जिल्ह्यांच्या उच्च लिंग गुणोत्तरानुसार उत्तराचा क्रम लावा. उच्च लिंग गुणोत्तरानुसार सर्वात जास्त कोणाची आहे? रत्नागिरीची, बरोबर. मग सिंधुदुर्ग, मग गोंदिया. सर्वात जास्त रत्नागिरी, मग सिंधुदुर्ग, मग गोंदिया, राईट. पुढचा प्रश्न आहे आपला 2001च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील अति कमी लोकसंख्या घनतेचे जिल्हा कोणता? अति कमी लोकसंख्येची घनता जिल्हे कोणते आहेत हे मग सांगायचे आहे. आपलं उत्तर काय ना गडचिरोली, सिंधुदुर्ग, गडचिरोली व हिंगोली हा आपला उत्तर येणार. पुढचा प्रश्न आहे योग्य कथन ओळखा म्हणत आहे. जनगणना 2011 नुसार महाराष्ट्रामध्ये साक्षरता दर 82.91% होती. बरोबर आहे का? बरोबर आहे. जनगणना 2011 नुसार महाराष्ट्रामध्ये जनसंख्येची घनता 365 किलोमीटर होती. बरोबर आहे. 2011 नुसार केरळमध्ये साक्षरता 93.91% होती. बरोबर आहे ना. सर्वात जास्त होती केरळची. बरोबर आहे. हे सुद्धा बरोबर आहे. हे सुद्धा म्हणजे की अ ब क बरोबर. पुढचं बघू सुद्धा अ ब क बरोबर. आपलं उत्तर काय ना वरील सर्व, राईट. पूर्ण बरोबर आहेत ना. पुढचा प्रश्न आहे आपला ISO पूर्व 2016चा प्रश्न आहे. काय म्हणत आहे पूर्व प्रश्न? सिंधुदुर्ग आणि गडचिरोली जिल्ह्यांची रस्त्यांची लांबी प्रति 1,00,000 लोकसंख्येमागे सर्वात अधिक आहे. बरोबर आहे काय? बरोबर आहे. नाशिक व सातारा जिल्ह्यांची रस्त्यांची घनता क्रमी प्रति 100 चौरस किलोमीटर सर्वात अधिक आहे. बरोबर आहे. हा सुद्धा बरोबर आहे. म्हणजे की दोन्ही अ व ब दोन्हीही बरोबर आहेत. बरोबर विचारत आहे. पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील सर्वात जास्त स्थलांतर ग्रामीण. हा सुद्धा प्रश्न रिपीट झालाय. ग्रामीण क्षेत्राकडे. दुसरा ऑप्शन आपला उत्तर येणार, राईट. दुसरा ऑप्शन आपलं उत्तर. हा सुद्धा रिपीट झालेला प्रश्न आहे. महाराष्ट्रातील सर्वात जास्त स्थलांतर ग्रामीण क्षेत्राकडून पासून ग्रामीण क्षेत्राकडेच होते. पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रात ग्रामीण ते ग्रामीण स्थलांतर आढळून येते कारण
कारण काय, साखर कारखान्याचा विकास. महाराष्ट्रात ग्रामीण ते ग्रामीण स्थलांतर आढळून येते, कारण साखर कारखान्याचा विकास. राईट, साखर कारखान्याच्या विकासाच्या उत्तर येणार. खूप लोक इथं पण कन्फ्युज होतात, इथं पण कारण हा साखरचा थोडं वेगळंच आहे. हा थोडं डिटेलमध्ये तुम्हाला लेक्चर करावं लागेल ह्या प्रश्नासाठी. राईट, पुढचा प्रश्न आहे, खालीपैकी कोणते दोन जिल्ह्यात लोकसंख्येची घनता जास्त आहे, म्हणजे की 451 ते 600 होती. तर आपलं उत्तर काय येणार याची, नागपूर व कोल्हापूर. 451 नागपूर आणि 600 कोल्हापूर. राईट, पुढचा प्रश्न काय म्हणत आहे, राज्यसेवाचा प्रश्न आहे हा. 1921 ची जनगणना सोडली तर बाकी सर्व जनगणना वर्षात महाराष्ट्रातील लोकसंख्या वाढली. बरोबर आहे. खालीपैकी कोणते घटक 1921 साली लोकसंख्या वाढीचे दर कमी होण्यास कारणीभूत आहे. हा सुद्धा रिपीटेड झालेला आहे. प्लेग माहितीच आहे तुम्हाला, रोग थोडासा हा झाला होता फैलाव, आणि अन्नाची कमतरता हा सुद्धा बरोबर आहे. दुष्काळ नाही, महाराष्ट्र इतर राज्य बरोबर, चुकीचे, म्हणजे की अ व ब बरोबर असणार. ऑप्शन बघू, अ व ब बरोबर, अ व ब आपलं उत्तर येणार. राईट, पुढचा प्रश्न आहे 93. काय म्हणत आहे, विचार करा म्हणत आहे, काय म्हणत आहे, इतर राज्यापैकी उत्तर प्रदेशातून महाराष्ट्रात येणाऱ्या स्त्रियांचे स्थलांतरांचे प्रमाण सर्वात अधिक असली तरी येणाऱ्या पुरुषांच्या प्रमाणात ते 50% पेक्षा कमी आहे. बरोबर आहे काय, बरोबर आहे. कर्नाटकमधून महाराष्ट्रात येणाऱ्या स्त्रियांचे स्थलांतर दुसऱ्या क्रमांकाचे असून मात्र ते तेथून येणाऱ्या पुरुषापेक्षा अधिक आहे. बरोबर, हा सुद्धा बरोबर आहे. म्हणून अ व ब दोन्ही बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे, पुढचा प्रश्न काय म्हणत आहे, 94. काय म्हणत आहे, खाली दिलेल्या विधान सन 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील मुलांच्या लोकसंख्येशी संबंधित आहे. वाचून योग्य पर्याय निवडा म्हणत आहे. 2000 मुलांची लोकसंख्या 2001 मध्ये 14.1% इतकी होती. बरोबर आहे का, हो. आता 2011 ते मध्ये 11.9% इतकी आली. बरोबर आहे, घटून आली. राईट, हा सुद्धा बरोबर आहे. काय, बरोबर आहे. ही लोकसंख्या घट ग्रामीण आणि शहरी भागात दोन्हीकडे झालेली आहे. बरोबर आहे. शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात ही घट जास्त झाल्याने दिसते. बरोबर आहे. आपलं उत्तर काय येणार, 4. पुढचा प्रश्न आहे, भारत मानव विकास. काय म्हणत आहे, भारत मानव विकास अहवाल 2011 नुसार भारताचा मानव विकास निर्देशांक 0.467 इतका असून महाराष्ट्राचा तो डॅश इतका आहे. तर आपलं उत्तर काय येणार याच्या, उत्तर ऑप्शन क्रमांक 3 0.572 इतका आहे. भारत मानव विकास अहवाल 2011 नुसार भारताचा मानव विकास निर्देशांक 0.467 इतका असून महाराष्ट्राचा तो 0.572 इतका आहे. पुढचा प्रश्न आहे, खालील कोणत्या जिल्ह्यांची स्त्री साक्षरता दर 2011च्या जनगणनेप्रमाणे जास्त आहे. आपलं उत्तर काय येणार याची, गोंदिया. काय येणार, गोंदिया. पुढचा प्रश्न आहे आपला 97. जोड्या लावा म्हणत आहे. स्त्री पुरुष प्रमाण आणि जिल्हा दिलेला आहे. आपलं उत्तर काय येणार याच्या, सगळ्यात आधी आपण सिंधुदुर्गचा बघू, नाही चंद्रपूरचा किती आहे, 961, म्हणजे की ब चा 4 ऑप्शन बघू. आता ब चा 4 ऑप्शन, अरे कोणती गेला, ब चा 4 एकच ऑप्शन मध्ये आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपला उत्तरच येणार. राईट, ब चा 4 म्हणत आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपला उत्तर येणार. म्हणजे की नाशिकच्या काय येणार 934, चंद्रपूरच्या येणार 961, रत्नागिरीच्या काय येणार 1122 आणि सिंधुदुर्गच्या येणार 1036. पुढचा प्रश्न आहे आपला, खालीपैकी कोणत्या जिल्ह्यात जनगणना 2011 नुसार सर्वात कमी बाल लिंग गुणोत्तर होते. 2011 नुसार कोणता येणार आहे आपला उत्तर काय येणार आपला, जळगाव सर्वात कमी. राईट, ह्यामध्ये जळगाव आपला उत्तर येणार.
पुढचा प्रश्न आहे, विधाने पहा व चुकी बरोबर हा सांगायचे आहे. बरोबर विचारते. बरोबर. महाराष्ट्रात सर्वात जास्त लोकसंख्येचे स्थलांतर ग्रामीण भागाकडून नागरी भागाकडे चुकीचे आहे काय? बरोबर आहे. ग्रामीण ते नागरी स्थलांतर केवळ रोजगारासाठी होते. चुकीचे आहे. केवळ नाही येणार ह्या शब्दामध्ये. ग्रामीण ते नागरी स्थलांतर रोजगारासाठी होते, बरोबर आहे असं होणार, लेकिन केवळ नाही होणार, कारण शिक्षणासाठी सुद्धा होऊ शकतो, लग्न, कौटुंबिक कारणे, सुविधामुळे असं सुद्धा होऊ शकतो, म्हणून केवळ नाही येणार. राईट. स्थलांतरांचा परिणाम संबंधित ठिकाणांच्या आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिक स्थितीवर आहे होतो. बरोबर, म्हणजे की अ व क बरोबर आहेत. सॉरी चौथा ऑप्शन अ व क बरोबर आहेत. राईट. हे चुकीचे आहे, केवळ नाही येणार इथं. राईट. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थलांतरित शेती केली जाते? तर आपलं उत्तर काय येणार? चंद्रपूरमध्ये, ठाणेमध्ये आणि भंडारामध्ये स्थलांतरित शेती केली जाते. आपलं उत्तर काय येणार? अ इ फ आपलं उत्तर येणार. ऑप्शन क्रमांक 4. पुढचा प्रश्न आहे, 2011च्या जनगणनेनुसार चढत्या क्रमाने लोकसंख्येची घनता असणारे जिल्हे कोणते? आपलं उत्तर काय येणार? रायगड, नागपूर, पुणे, ठाणे, मुंबई व मुंबई उपनगर हा येणार. कारण रायगडची घनता किती आहे? 316 आहे. नागपूरची 470 आहे आणि पुणेची 603 आहे. ठाण्याची, मुंबईची इथं तुम्हाला माहितीच आहे सर्वात जास्त तर मुंबई उपनगराची आहे. राईट. म्हणून आपलं उत्तर काय येणार? हा लास्ट ऑप्शन मध्ये आपला प्रश्न सुटतो. मुंबई उपनगरची सर्वात जास्त आहे म्हणून. राईट. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात कोणत्या कारणामुळे दाट लोकसंख्या आहे? कोणत्या कारणामुळे दाट लोकसंख्या आहेत? आपलं उत्तर काय येणार याच्या? काय येणार? कृषी प्रगती, उपलब्ध रोजगार, वाढते उद्योगधंदे, म्हणजे की फक्त ब आपलं उत्तर येणार. राईट. पुढचा प्रश्न आहे, 2011च्या जनगणनेसंदर्भात पुढील 2 विधानापैकी कोणते अयोग्य आहे म्हणत आहे? अयोग्य म्हणजे किती काय? अयोग्य म्हणजे की बरोबर आहे, म्हणजे की चुकी आहे. चूक कोणता आहे ह्यामध्ये? बाचू होतं काय म्हणत आहे वाक्य? पहिला वाक्य काय म्हणत आहे? मुंबई उपनगर, पुणे, ठाणे जिल्ह्यात लिंग गुणोत्तराची सरासरी 900 पेक्षा कमी आहे. बरोबर आहे काय? हो, बरोबर आहे. बरोबर आहे का? बरोबर आहे. राईट. 925 पेक्षा कमी आहे, म्हणजे की ठाण्याची किती आहे? 905 आहे. पुणेची किती आहे? 886 आहे. आणि मुंबईची किती आहे? मुंबई उपनगरची 860 आहे आणि मुंबईची आहे 832. म्हणून हा आपला बरोबर आहे ना. 925 पेक्षा कमीच आहे सर्व. पुढचा आहे आपला, गडचिरोली व गोंदिया जिल्ह्यात लिंग गुणोत्तर सरासरी 925 पेक्षा अधिक आहे. बरोबर आहे का? हो, बरोबर आहे. गडचिरोलीची आहे 982 आणि गोंदियाची आहे 999. राईट. लिंग गुणोत्तर सरासरी. पुढचा म्हणजे की एकही नाही, चुकीचे विधान सांगायचं आहे, तर दोन्ही बरोबर आहेत. राईट. पुढचा प्रश्न आहे आपला, पुढील 2 विधानापैकी कोणती योग्य आहे म्हणत आहे? पुढील 2 विधानापैकी कोणती योग्य आहे म्हणत आहे? पुढील 2 विधानापैकी कोणती योग्य आहे हे म्हणत आहे. तर आपलं उत्तर काय येणार? चढता देईल वाचू. जनगणना 2011 प्रमाणे मुंबई शहर जिल्ह्यामध्ये अनुसूचित जमातीचे प्रमाण 0.6% होते. बरोबर आहे काय? चुकीचे आहे, कारण 0.83% होते, म्हणून हे विधान गेलं. महाराष्ट्रातील अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीची संख्या टक्केवारी 10.2 व 7.8 आहे. बरोबर आहे का? नाही. हा सुद्धा मागे रिपीट झालेला प्रश्न आहे. 10.2 नाही, 11.8 आणि व 9.4% होती. हा प्रश्न सुद्धा रिपीट झालेला आहे मागं. राईट. म्हणून दोन्ही विधान चुकीची आहेत, एकही नाही आपलं उत्तर येणार. पुढचा प्रश्न आहे, जनगणना अहवाल 2011 नुसार महाराष्ट्र राज्यातील किती टक्के कुटुंबाकडे गृह परिसरात शौचालय सुविधा उपलब्ध आहे म्हणत आहे?
किती टक्के? 2011च्या टक्केवारीनुसार राहील. आपलं उत्तर काय ना म्हणा 53.1 म्हणजे की 53.1% उपलब्ध आहेत. आता तर 100% नाही तर 99.99 असा काही असणारच. एकाच %% इकडे तिकडे होऊ शकतो. आजच्या काळात सर्वांच्या घरी शौचालय आहेत. राईट. पुढचा प्रश्न आहे, सन 2011च्या जनगणनेनुसार मुंबई व मुंबई उपनगर नंतर सर्वाधिक साक्षरता असलेल्या 3 जिल्ह्याबाबत आपणास काय म्हणायचे आहेत? आपलं उत्तर काय ना याच्या काय म्हणायचे आहेत? 3 विदर्भात. कोणत्या विदर्भात? नागपूर, अकोला, अमरावती सर्व विभागात 3 जिल्ह्यात आपणास काय महत्वाचे आहे? बरोबर आहे, नागपूर, अकोला, अमरावती हे 3 विदर्भात असणार. राईट. पुढचा प्रश्न आहे, खालीपैकी कोणत्या जिल्ह्यात गटामध्ये स्थलांतरित शेती केली जाते? आपलं उत्तर काय ना स्थलांतरित शेती म्हणत आहे. तर आपलं उत्तर काय ना मागच्या प्रश्नामध्ये आपण सांगितलंय गडचिरोली व चंद्रपूर होते, ठाणे सुद्धा होते. राईट. म्हणून आपलं उत्तर काय ना दुसरा ऑप्शन. पुढचा प्रश्न आहे, 2001च्या जनगणनेप्रमाणे मुंबईमध्ये सुमारे किती टक्के लोक झोपडपट्टी मध्ये राहत होते? मुंबईमध्येच्या विचारत आहे. मुंबईच्या काय ना उत्तर 49%. 2001च्या जनगणनेप्रमाणे मुंबईमध्ये सुमारे 49% लोक झोपडपट्टीमध्ये राहत होते. पुढचा प्रश्न आहे, विधान हा काय म्हणत आहे 15चा प्रश्न आहे, महाराष्ट्रामध्ये मराठी, हिंदी व उर्दू भाषा बोलणाऱ्या लोकांच्या टक्केवारीतील क्रमांक प्रथम, द्वितीय, तृतीय आहे. बरोबर आहे का? हो बरोबर. सर्वात जास्त मराठी बोलली जाते, मग द्वितीय क्रमांक येतो हिंदीचा, मग तृतीय येतो उर्दूचा. राईट. पुढचा प्रश्न आहे, पुढचा वाक्य काय म्हणत आहे, तसेच गुजराती, तेलुगू, कन्नड आणि सिंधी भाषा बोलणाऱ्या लोकांची एकूण टक्केवारी ही उर्दू भाषा बोलणाऱ्या लोकांच्या टक्केवारीपेक्षा कमी आहे. हे विधान सुद्धा बरोबर आहे, कमी आहे. तर आपलं उत्तर काय ना अ व ब दोन्ही बरोबर आहेत. काय? अ व ब दोन्ही बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे आपला 110 प्रश्न, महाराष्ट्र 2011च्या जनगणनेप्रमाणे कमी साक्षरतेचे शेवटचे 2 जिल्हे कोणते आहेत? महाराष्ट्रात 2011च्या जनगणनेप्रमाणे कमी साक्षरतेचे शेवटचे 2 जिल्हे कोणते आहेत हे सांगायचे आहेत. आपलं उत्तर काय येणार? नंदुरबार आणि गडचिरोली. आपला उत्तर येणार काय येणार? नंदुरबार आणि गडचिरोली. 2011च्या जनगणनेप्रमाणे कमी साक्षरतेचे शेवटचे 2 जिल्हे कोणते? नंदुरबार व गडचिरोली. सर्वात कमी कोणाची? गडचिरोली. हा लक्षात ठेवा. राईट. 74 काही असं होणार, असं काही नाही. राईट. पुढचा प्रश्न आहे, 2011च्या सालच्या जनगणनेनुसार महाराष्ट्राच्या लोकसंख्येची घनता आणि डॅश जिल्ह्यांची लोकसंख्येची घनता समान आहे. आपलं उत्तर काय येणार? सांगा फटाफट. आपलं उत्तर काय येणार? म्हणजे की महाराष्ट्राची लोकसंख्येची घनता किती होती? सांगा फटाफट. 365 होती. आणि ते औरंगाबाद आपलं उत्तर येणार. ह्या जिल्ह्याची लोकसंख्येची घनता सुद्धा 365 होती 2011 मध्ये. काय येणार? 2011च्या सालच्या जनगणनेनुसार महाराष्ट्राच्या लोकसंख्येची घनता किती होती? 365 होती. आणि औरंगाबाद जिल्ह्यांची लोकसंख्येची घनता सुद्धा 365 होती. राईट. म्हणजे की जिल्हा व राज्य समान घनते असणार. 365. औरंगाबाद आपलं उत्तर येणार. पुढचा प्रश्न आहे, 2011च्या जनगणनेनुसार खालीपैकी कोणत्या जिल्ह्यात लोकसंख्या वृद्धी ऋणात्मक होती? म्हणजे की निगेटिव्ह होती. आपलं उत्तर काय येणार याच्या? निगेटिव्ह होती म्हणत आहे, ऋणात्मक. आपलं उत्तर काय येणार? सिंधुदुर्ग. आपलं उत्तर काय येणार? सिंधुदुर्ग. हा प्रश्न आयोगाने रद्द दिलेला आहे. राईट. आणि आपलं उत्तर काय ना सिंधुदुर्ग येणार. सिंधुदुर्ग आयोगाने हा प्रश्न रद्द कशाला दिले सांगू? कारण मुंबई शहर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे सर्वात ऋणात्मक गेले 3 जिल्हे कोणते? रत्नागिरी, मुंबई शहर आणि सिंधुदुर्ग. लेकिन ह्यामध्ये फक्त 2 ऑप्शन दिले म्हणून हा आयोगाने रद्द दिलेला आहे. पण आपला जास्त ऋणात्मक कोणता जिल्हा गेला आहे?
सिंधुदुर्ग हा गेलाय म्हणून आपला हा सुद्धा येऊ शकतो, मग हा येऊ शकतो, मग याच्यानंतर येणार रत्नागिरी. राईट. पुढचा प्रश्न आहे आपला, खालील घटकापैकी कोणता घटक अमरावती, अकोला, यवतमाळ जिल्ह्यात लोकसंख्येची कमी घनता असण्यास कारणीभूत झालेले नाही म्हणत आहे. कारणीभूत झालेले नाही म्हणत आहे. कारणीभूत झालेले नाही म्हणत आहे. आपलं उत्तर काय येणार? आपलं उत्तर काय येणार याच्या? कारणीभूत झालेली नाहीत म्हणत आहे. अत्यंत दाट वने कारणीभूत झालेली नाही, म्हणजे की शेती उत्पादनाची अनिश्चितता बरोबर आहे आणि भटक्या जमातीचे अस्तित्व हे सुद्धा बरोबर आहे. फक्त क आपला चुकीचं, म्हणजे की नाही येणार आहे, नाही येणार आहे. पुढचा प्रश्न आहे, पुढचा प्रश्न काय म्हणत आहे, सन 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्र राज्यातील एकूण लोकसंख्या 45.23%, बरोबर. इथं 45.2% दिलेला आहे, पण आपला 45.23% लोकसंख्ये नागरी भागात आहेत. हा प्रश्न सुद्धा रिपीटेड झालेला आहे, बरोबर आहे. हा 2001 मध्ये प्रमाण 42.4% होते, बरोबर आहे का? हो, हा सुद्धा बरोबर आहे. अ व ब दोन्ही बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील लिंग गुणोत्तर प्रमाण अधिक आहे. कारण सांगा. या जिल्ह्यात पुरुषांनी स्थलांतर केले आहेत म्हणून. या जिल्ह्यात पुरुषांनी स्थलांतरित केले आहे म्हणून सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील लिंग गुणोत्तर प्रमाण अधिक आहे. पुढचा प्रश्न आहे आपला, पुढचा प्रश्न काय? 116वा प्रश्न काय म्हणत आहे प्रश्न, खालील यादीमधून योग्य जोडा जुळवा व खाली दिलेल्या यादीतील पर्यायामधून योग्य उत्तर निवडा म्हणत आहे. जिल्हे दिलेले आहेत व लिंग गुणोत्तर दर हजारी दिलेले आहेत. जिल्हे दिलेले आहेत आणि लिंग गुणोत्तर दिलेले आहे. सगळ्यात आधी काय येणार? नाशिक. सर्वात कमी कोणाच्या आहे? नाशिकच्या 927. तर क च्या 2 येणार. क च्या 2 एकच ऑप्शन मध्ये दिलेला आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपला नाही, सॉरी क च्या 2 एकच ऑप्शन म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपला उत्तर येणार. ऑप्शन क्रमांक 4 आपला उत्तर येणार. कारण सिंधुदुर्गची किती आहे? 1079. रत्नागिरीची किती आहे? 11,036. आणि नाशिकची किती आहे? नाशिकची आहे 927 आणि नागपूरची किती आहे? 932. म्हणून आपला आन्सर काय येणार? चौथा. पुढचा प्रश्न आहे आपला, इथे सुद्धा जोड्या लावायचा आहे. जिल्हे व साक्षरता काय म्हणत आहे? जिल्हे व साक्षरता हा प्रश्न आहे. जिल्हे व साक्षरता सगळ्यात आधी धुळेचा किती आहे? 72.8, बरोबर आहे. हा नागपूरची 88.4, बरोबर, म्हणजे की 1-2 येणार. 1-2 एकच ऑप्शन मध्ये आहे. तिसरा ऑप्शन आपला करेक्ट असणार. नंदुरबारची आहे 64.4, अमरावतीची आहे 87.4. पुढचा प्रश्न आहे आपला, 2001च्या जनगणनेनुसार मुंबईतील झोपडपट्ट्यात साक्षरतेच्या प्रमाणाची टक्केवारी किती होती? 83.13%. किती होती? 83.13% होती. 2001च्या जनगणनेनुसार मुंबईतील झोपडपट्ट्यात साक्षरतेचे प्रमाण टक्केवारी 83.13% होती, बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात टक्केवारीनुसार स्थलांतरांच्या कारणांच्या उतरता क्रम खालीपैकी आहे असं म्हणत आहे. आपलं उत्तर काय येणार? विवाह, कुटुंबसह, रोजगार, इतर कारणे, जन्मानंतर, शिक्षण, बरोबर, म्हणजे एक ऑप्शन आपला करेक्ट येणार. पुढचा प्रश्न आहे आपला, आंतरराष्ट्रीय मानकाप्रमाण दर 1000 माणसामागे 4 एकर खुली जागा असणे आवश्यक आहे. मात्र मुंबईत दर 1000 माणसामागे फक्त 0.03 एकर खुली जागा आहे. बरोबर आहे. हा विधान बरोबर आहे ना. आपलं उत्तर काय? ऑप्शन क्रमांक 1 येणार. कारण आंतरराष्ट्रीय मानकाप्रमाण दर 1000 माणसामागे 4 एकर खुली जागा असणे आवश्यक आहे. मात्र मुंबईत दर 1000 माणसामागे फक्त 0.03 एकर खुली जागा आहे. बरोबर आहे. हा पुढचा प्रश्न आहे 121वा प्रश्न. 121वा प्रश्न काय म्हणत आहे, 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील पुढील जिल्हे जास्त शहरीकरण झालेले आहेत? मुंबई, ठाणे, नागपूर, पुणे. परंतु सर्वात कमी शहरीकरण झालेले कोणते म्हणत आहे? सर्वात कमी प्रश्न आहे, सर्वात कमी शहरीकरण झालेले जिल्हे कोणते म्हणत आहेत? आपलं उत्तर काय येणार? तुम्हाला माहित आहे गडचिरोली, सिंधुदुर्ग, हिंगोली. पहिला सर्वात कमीचा आहे गडचिरोली, मग आहे सिंधुदुर्ग, मग हिंगोली. आपलं उत्तर हा सुद्धा रिपीट झालेला प्रश्न आहे.
पुढचा प्रश्न आहे स्थलांतर व टक्केवारी दिलेली आहे राईट 2001 नुसार हा दिलेला आहे. तर सगळ्यात आधी उत्तर प्रदेशची टक्केवारी किती होती 28.33. दोन ऑप्शन मध्ये दिलेला आहे याच्यातून. आता लास्ट वाला सुद्धा सेम दिसेल म्हणून की ईच्या 3च येणार बरोबर. आता डिफरंट म्हणजे की क बघू आता डायरेक्ट क हो बरोबर. गुजरातचा किती आहे 11.61 म्हणजे की क च्या 4 येणार. क च्या 4 एकच ऑप्शन मध्ये आहे. आपला उत्तर निघाला. म्हणजे की उत्तर प्रदेशचे किती 28.33, कर्नाटकचे किती आहे 15.93 आणि गुजरातचे आहे 11.61 आणि मध्य प्रदेशचे काय आहे 8.07 आणि आंध्र प्रदेशचे आहे 5.90 राईट. पुढचा प्रश्न आहे आपला 123वा प्रश्न. प्रश्न काय म्हणत आहे 123वा प्रश्न राईट. महाराष्ट्रातील लोकसंख्येची 10 वार्षिक वाढ 2011 आणि 2001 ते 2011 दरम्यान 15.99% बरोबर आहे. हा मागच्याच प्रश्नामध्ये गेला. अनुक्रमे ठाणे, पुणे आणि औरंगाबाद ह्या जिल्ह्याकरिता सर्वाधिक आहे बरोबर. हे विधान सुद्धा बरोबर आहे. महाराष्ट्रातील लोकसंख्येची 10 वार्षिक वाढ 2001 ते 11 मध्ये मुंबई शहर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग ह्या जिल्ह्याकरिता उणे टक्केवारीत असून म्हणजे की निगेटिव्ह ती मुंबई शहर जिल्ह्याकरिता सर्वात कमी आहे बरोबर. मुंबई शहर सर्वात कमी म्हणजे की हा सुद्धा बरोबर आहे. म्हणजे की अ ब दोन्ही बरोबर आहेत. अ व द दोन्ही बरोबर आहेत. पुढचा प्रश्न आहे आपला खालीपैकी कोणत्या राज्यातून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर स्थलांतरण होते. तर आपलं उत्तर काय येणार उत्तर प्रदेश व बिहार. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर स्थलांतर उत्तर प्रदेश व बिहार. आपलं उत्तर काय येणार याच्यात फक्त अ. पुढचा प्रश्न आहे मध्य व दक्षिण कोकण प्रदेशात लिंग गुणोत्तर तुलनेने जास्त आहे बरोबर. कारण विचारत आहे. कारण काय याच्या कारण असणार याच्या तुलनेने अधिक प्रमाणात पुरुष कार्यप्रवण लोकसंख्येच्या औद्योगिक क्षेत्राकडे बाह्य स्थलांतरित झाले. काय मध्य व दक्षिण कोकण प्रदेशात लिंग गुणोत्तर तुलनेने जास्त आहे. कारण तुलनेने अधिक प्रमाणात पुरुष कार्यवहन लोकसंख्येच्या औद्योगिक क्षेत्राकडे बाह्य स्थलांतर झाले. म्हणजे की गावामध्ये रोजगार नाही मिळाले म्हणून ते बाह्य स्थलांतर झाले कमावण्यासाठी राईट. पुढचा प्रश्न आहे 2001 ते 2011 या कालावधीत महाराष्ट्रातील लोकसंख्या वाढीमुळे घट झालेली आहे. कोणते जिल्हे आहेत ते ज्यामध्ये घट झालेली आहे. आपलं उत्तर काय येणार आहे ती मुंबई, रत्नागिरी व सिंधुदुर्ग. म्हणजे की ब क ड आपला उत्तर येणार. पुढचा प्रश्न आहे आपला 2001च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात परराज्यातून स्थलांतरित झालेल्या लोकसंख्येच्या उतरत्या क्रमानुसार राज्यांची साखळी निवडा. तर आपलं उत्तर काय येणार दुसरा ऑप्शन हा करेक्ट असणार. उत्तर प्रदेश, कर्नाटक, गुजरात, मध्य प्रदेश व आंध्र प्रदेश. आपला हा उत्तर येणार. पुढचा प्रश्न आहे आपला योग्य जोड्या लावा म्हणत आहे. सिंधुदुर्गाचाच हा मागच्या लोकसंख्येची घनता 2001 आणि जिल्हे दिलेला आहे. सिंधुदुर्गची किती आहे 165. नाशिकची किती आहे 321 आणि नंदुरबारची किती आहे 260 आणि गडचिरोलीची किती आहे सर्वात कमी 67 राईट. सर्वात कमी 67. हा प्रश्न गडचिरोली 2 यामधूनच सुटतो राईट. सर्वात कमी मागच्या प्रश्नामध्ये सुद्धा आपण बघितलं गडचिरोली सर्वात कमी आहे म्हणून 67 आहे म्हणून आपला प्रश्न याच्यातूनच सुटून जातो राईट. पुढचा प्रश्न आहे सन 2001च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील नागपूर, ठाणे या 2 शहरात झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकसंख्येचे प्रमाण किती होते. आपलं उत्तर काय येणार याच्या 33% पेक्षा जास्त होती झोपडपट्टीत राहणारे राईट. झोपडपट्टीत राहणारे किती होते 49 होते काहीतरी. नाही 49 ते तर मुंबईचे होते राईट. 49 हा नागपूर व ठाणेचे म्हणत आहे म्हणजे की 33% पेक्षा जास्त होते बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे
खालील विधाने वाचा म्हणत आहे. महाराष्ट्राच्या एकूण लोकसंख्येपैकी सर्वात जास्त टक्केवारी मुंबई शहर जिल्ह्यामध्ये आहे. मुंबई शहर जिल्ह्यामध्ये आहे. हे बरोबर आहे काय? एक मिनिट. मुंबई शहर जिल्ह्यामध्ये आहे. बरोबर आहे का नाही? चुकीचे आहे. ठाणेमध्ये आहे सर्वात जास्त टक्केवारी. ठाणे. आपलं याचे उत्तर काय येणार? ठाणे येणार. राईट. ठाणे येणार. नागपूर विभागात साक्षरतेची ही सर्वात कमी आहे. बरोबर आहे का? नाही. नागपूरमध्ये नाही. गडचिरोली व नंदुरबार ह्यामध्ये साक्षरतेची सर्वात कमी आहे. म्हणून हा विधान सुद्धा चुकीचा आहे. हा सुद्धा चुकीचा आहे. महाराष्ट्रात क्षेत्रफळाच्या दृष्टीने पुणे जिल्ह्याचा 3रा क्रमांक लागतो. बरोबर आहे का? हो, बरोबर आहे. क विधान बरोबर आहे. क विधान बरोबर आहे. कारण पहिला कोणाचा लागतो? अहिल्यानगर, मग लागतो पुणे, आणि 3रा सुद्धा पुणेचाच लागतो. राईट. तर आपलं उत्तर काय येणार याच्या? क विधान बरोबर आहे. क विधान बरोबर आहे. क विधान बरोबर म्हणजे ऑप्शन मध्ये क तर दिलेलंच नाही, म्हणून हा आयोगाने रद्द दिलेला प्रश्न आहे. आयोगाने हा प्रश्न रद्द दिलेला आहे, कारण फक्त अ व ब हे चुकीचे आहेत आणि क हा बरोबर आहे. म्हणून हा ऑप्शन मध्ये तसं काही नाही आहे. म्हणून आपला उत्तर काय येणार? क ऑप्शन बरोबर असा काही येणार ऑप्शन मध्ये, लेकिन इथं नाही. म्हणून हा आयोगाने रद्द दिलेला प्रश्न आहे. पुढचा प्रश्न आहे, सोबत दिलेल्या महाराष्ट्राच्या नकाशातील जिल्ह्यांच्या छायांकित भाग काय दर्शवते? काय दर्शवते हा भाग? काय दर्शवते? ऑप्शन बघा सर्वात आधी. काय दर्शवते हा भाग? सतत कमी लिंग प्रमाण असलेला जिल्हा आहे हा. राईट. सतत कमी लिंग प्रमाण असलेला जिल्हा आहे. राईट. पुढचा प्रश्न आहे 132वा. सन 2011च्या सीरण गतीच्या अहवालानुसार खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे म्हणत आहे? असत्य म्हणजे की चूक आहे म्हणत आहे. तर आपलं काय येणार याचं उत्तर? महाराष्ट्राची लोकसंख्येची घनता भारतापेक्षा अधिक आहे. बरोबर आहे काय? नाही, कमी आहे. राईट. म्हणजे की भारतची किती आहे? 382 आहे आणि महाराष्ट्राची आहे 365. म्हणून हे विधान चुकीचे आहे. आपला आन्सर इथंच सुटून जातो. राईट. हे म्हणजे की सर्व बरोबर असतील ना, हा चुकीचा आहे. राईट. म्हणजे की आपला आन्सर काय आहे? ऑप्शन क्रमांक 1. संपूर्ण देशात महाराष्ट्राच्या लोकसंख्येच्या वाटा साधारण 9% आहे. 9.36 काही असा आहे. बरोबर आहे हा. जवळपास तर बरोबरच आहे. देशातील लोकसंख्येमध्ये सर्वात जास्त वाटा उत्तर प्रदेशाचा आहे. बरोबर. बाललिंग गुणोत्तर प्रमाणात महाराष्ट्राची परिस्थिती भारताच्या तुलनेत वाईट आहे. बरोबर. आताच बघितलं मागच्या प्रश्नामध्ये. पुढचा प्रश्न आहे, 2001च्या गणनेनुसार महाराष्ट्रातील लोकसंख्येच्या बाबतीत 2रा क्रमांक कोणाचा लागतो? जिल्हा. आपलं उत्तर काय येणार? जिल्हा. ठाणे तर पहिला येणार, पुणे हा दुसरा येणार. ठाणे हा पहिला, पुणे हा दुसरा, आणि 3रा कोणाचा लागतो? मुंबई उपनगर, आणि चौथा कोणाचा लागतो? नाशिकचा. चौथा कोणाचा लागतो? नाशिकचा. म्हणून हा आपलं उत्तर 3रा. पुढचा प्रश्न आहे 134वा प्रश्न. सन 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या किती होती म्हणत आहे? किती होती? 11,23,00,000 होती. 11,23,74,333 होती. किती होती? 11,23,000 नाही, 11,33,74,333 होती. पण जवळचा हाच ऑप्शन आहे. आणि आपलं उत्तर हाच असणार. 23 राईट. हो, बरोबर आहे. स्त्री पुरुष आयुर्मानासंदर्भात खालील विधाने पहा म्हणत आहे. स्त्री पुरुष आयुर्मानासंदर्भात खालील विधाने पहा म्हणत आहे. 2001 ते 2005 दरम्यान स्त्रियांचे आयुर्मान पुरुषांच्या आयुर्मानापेक्षा वाढलेले आहे. बरोबर आहे काय? वाढलेले आहे. बरोबर आहे. 60 वर्षावरील स्त्रियांची टक्केवारी 20 पैकी 17 मोठ्या राज्यांमध्ये वाढलेली दिसते. बरोबर आहे. आपलं उत्तर काय येणार? अ व ब दोन्ही बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे, जिल्हे व 2011ची लोकसंख्या दिली आहे, याची जुळ्या लावायची आहे. सर्वात जास्त कोणाची होती? आताच बघितलं, ठाणेची. नाही, अहिल्यानगरची सर्वात जास्त आहे. राईट. लोकसंख्या. तर सर्वात जास्त असं विभाजनापूर्वी. राईट. ठाणेच्या विभाजनापूर्वी त्याची लोकसंख्या किती होती? 1,10,54,131 होती विभाजनापूर्वी. आताची मला एक्झॅक्टली माहित नाही. मुंबई उपनगरची किती होती? 9,33,000. एक मिनिट. 9,33,00,000 93,32,428. हा याचं उत्तर. पुणेचं काय येणार? 9,42,959. म्हणजे की एकच ऑप्शन मध्ये दिलेला आहे.
आपला आन्सर हाच आहे. पुढचा प्रश्न आहे, पुढील कोणते विधान चुकीचे आहे म्हणत आहे, चुकीची आहे म्हणत आहे, चुकीची आहे. तर आपलं उत्तर काय येणार याच्या? सगळ्यात आधी वाक्य वाचू. महाराष्ट्राच्या लोकसंख्येच्या वाढीचा वेग भारतापेक्षा कमी आहे. बरोबर आहे काय? हो, बरोबर आहे. बरोबर आहे. लोकसंख्या व क्षेत्रफळ दोन्ही बाबतीत महाराष्ट्र दुसरा क्रमांक लागतो. चुकीचे आहे हा विधान. लोकसंख्येच्या बाबतीत महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक लागतो आणि क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक लागतो. म्हणून लोकसंख्येच्या बाबतीत महाराष्ट्राच्या किती क्रमांक लागतो? दुसरा क्रमांक. आणि पहिला कोणाचा लागतो? उत्तर प्रदेश. आणि क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक लागतो. पहिला क्रमांक तर राजस्थान क्षेत्रफळाच्या दृष्टीने, दुसरा MP व चौथा तिसरा महाराष्ट्र. राईट. म्हणून हे विधान चुकीचे आहे. राईट. महाराष्ट्राची लोकसंख्या दुप्पट होण्यास सन 1901 पासून 60 वर्ष लागली. बरोबर आहे. 1961 पासून 40 वर्षात महाराष्ट्राची लोकसंख्या दुपटीपेक्षा अधिक झाली. बरोबर आहे. हा सुद्धा बरोबर. म्हणजे चुकीचा फक्त हाच आहे, कारण लोकसंख्याच्या बाबतीत दुसरा क्रमांक लागतो आणि क्षेत्रफळाच्या बाबतीत तिसरा, म्हणून दोन्हीमध्ये दुसरा क्रमांक नाही लागत. पुढचा प्रश्न आहे, 1991 मध्ये महाराष्ट्रात बृहन्मुंबई, पुणे आणि नागपूर ही दशलक्षी शहरे होती. 2001 पर्यंत कोणती 4 नवीन शहरे या गटात सामील झाली? तर आपलं उत्तर काय येणार? याचं उत्तर येणार ठाणे, कल्याण, डोंबिवली, नाशिक आणि पिंपरी चिंचवड. हा आपला उत्तर येणार. राईट. पुढचा प्रश्न आहे 139वा प्रश्न. बृहन्मुंबई शहरापेक्षा कमी लोकसंख्या असलेली राज्य सुमारे किती आहेत म्हणत आहे? तर 10 आहेत राज्य. राईट. बृहन्मुंबई शहरापेक्षा कमी लोकसंख्या असलेले राज्य म्हणत आहे. राज्य आता किती आहेत? 10 आहेत. पुढचा प्रश्न आहे ESO 2012चा प्रश्न आहे. प्रश्न काय म्हणत आहे? लिंग गुणोत्तर महाराष्ट्रात 2001 पासून 2011 पर्यंत किंचित प्रगती दाखवते जनगणनेत. बरोबर. म्हणजे हा प्रश्न सुद्धा रिपीट झालाय मागच्या प्रश्नामध्ये. 2001 पेक्षा जनगणना 2011 मध्ये साक्षरतेची वाढ झाली. बरोबर आहे. हा सुद्धा म्हणजे की अ ब दोन्ही बरोबर आहे. तिसरा ऑप्शन. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता जिल्हा महाराष्ट्रामध्ये लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठा आहे? लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठा, तर हा प्रश्न सुद्धा झालेला आहे. ठाणे, मग पुणे, मग मुंबई उपनगर, मग नाशिक. राईट. राईट. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात सर्वात कमी लोकसंख्या परभणी आहे काय? नाही, गडचिरोली. परभणी नाही, गडचिरोली आहे सर्वात कमी लोकसंख्या. गडचिरोली जिल्ह्यात आहे. 76 काही असं होतं मागच्या प्रश्नामध्ये आपण बघितलं. काय म्हणत आहे आता पुढचा प्रश्न, 2001च्या जनगणनेनुसार नागरी लोकसंख्येच्या टक्केवारीमध्ये महाराष्ट्राच्या भारतात कितवा क्रमांक लागतो? दुसरा क्रमांक लागतो. जनगणनेच्या नागरी संख्येच्या टक्केवारीमध्ये महाराष्ट्राच्या भारतात दुसरा क्रमांक लागतो. आणि पहिला क्रमांक कोणाचा लागतो? तमिळनाडू 44.04%. आणि दुसरा महाराष्ट्राच्या 42.77 असं काही आहे. 42.77%. राईट. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये ग्रामीण लोकसंख्येचे प्रमाण सर्वाधिक आहे म्हणत आहे? सर्वाधिक आहे म्हणजे की अहमदनगर. ग्रामीण लोकसंख्येचे प्रमाण सर्वाधिक आहे अहमदनगर. आहे. पुढचा प्रश्न आहे, एखाद्या देशातील व्यक्ती अथवा व्यक्तिसमूह जेव्हा त्याच देशात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करते तेव्हा त्यास काय म्हणतात? अंतर्गत म्हणतात. हा सुद्धा प्रश्न रिपीट झालेला आहे. दुसरा ऑप्शन आपला करेक्ट असणार. एखाद्या देशातील व्यक्ती अथवा व्यक्तिसमूह जेव्हा त्याच देशात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करते तेव्हा त्यास अंतर्गत स्थलांतर म्हणतात. राईट. पुढचा प्रश्न आहे, 2001च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात डॅश या राज्यातून पुरुष लोकसंख्येचे स्थलांतर प्रमाण सर्वाधिक होते. तर आपलं उत्तर काय येणार याच्या उत्तर येणार उत्तर प्रदेश. पुढचा प्रश्न आहे आपला, सन 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात दर चौरस किलोमीटर क्षेत्रात राहणाऱ्या लोकांचे प्रमाण किती, म्हणजे की घनता किती होती? आपलं उत्तर काय येणार? 365. हा प्रश्न सुद्धा रिपीट झालेला आहे मागच्या प्रश्नामध्ये. रिपीट झाले प्रश्न आहेत हे 2011 नंतर. 11 म्हणजे की 11, 12, 13 हे पूर्ण रिपीट झाले प्रश्न. राईट. म्हणून 11, 12 म्हणजे की 10 वर्षाचे PYQ तुम्ही पाठच करून घ्या. राईट. पुढचा प्रश्न आहे, सन 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात साक्षरतेचे प्रमाण
डॅश एवढे आहे. तर आपलं उत्तर काय येणार याच्या 82.9%. पुढचा प्रश्न आहे, खालीपैकी कुठल्या जिल्ह्यातील साक्षरता दर हा सर्वात कमी आहे म्हणत आहे. साक्षरता दर हा सर्वात कमी. तर आपलं उत्तर काय आहे? नंदुरबार. आपलं उत्तर काय आहे? नंदुरबार. पुढचा प्रश्न आहे, खालीपैकी कुठल्या जिल्ह्यामध्ये काय म्हणत आहे? खालीपैकी कुठल्या जिल्ह्यामध्ये उन्हाळी म्हणजे की मार्च ते मे, उन्हाळी म्हणजे मार्च ते मे पर्जन्याची सर्वाधिक नोंद आहे. तर आपलं उत्तर काय येणार? कोल्हापूरमध्ये. काय येणार? कोल्हापूरमध्ये. आता पुढचा प्रश्न 151. नंदुरबार जिल्ह्यात स्त्री पुरुष प्रमाण किती आहे म्हणत आहे. हा प्रश्न सुद्धा रिपीट झालेला आहे. 960 आहे. किती आहे? नंदुरबार जिल्ह्यात स्त्री पुरुष प्रमाण किती आहे? 960 आहे. पुढचा प्रश्न 152. महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्या वाढ ही 1971 मध्ये झाली. हा प्रश्न सुद्धा रिपीट झालेला आहे. महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्येची वाढ 1971 मध्ये ह्या जनगणना वर्षी नोंदवली आहे. राईट. मग ह्या सर्व मध्ये तोच वाढत झालेली आहे. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कुठली अनुसूचित जमात ठाणे जिल्ह्यात आढळत नाही म्हणत आहे. नाही म्हणत आहे. गुण तर आढळतोच, तुम्हाला माहित आहे. वारली, मल्हार आणि कोरकू हे नाही आढळत. कोरकू हे अमरावती, मेळघाट इथं आढळतो, ठाणेमध्ये नाही आढळत. राईट. महाराष्ट्रात मालवणी ही भाषा प्रामुख्याने कुठे बोलली जाते हा प्रश्न आहे. तर कोकणमध्ये बोलली जाते मालवणी ही भाषा कोकणमध्ये बोलली जाते. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात राज्यात सर्वात कमी लोकसंख्या खालीपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे. तर सर्वात कमी विचारत आहे. सर्वात कमी सिंधुदुर्ग, सर्वात जास्त तर ठाणे आहे, तुम्हाला माहितच आहे. पुढचा प्रश्न आहे, ठाणे नाही, हो ठाणेच आहे. राईट. दुसरा क्रमांक पुणेचा लागतो. पुढचा प्रश्न आहे, सर्वात शेवटचा प्रश्न. हा प्रश्न आयोगाने रद्द दिलेला आहे. पण याचा सुद्धा उत्तर मला एक्झॅक्टली माहित नाही, म्हणून ह्याला थोडा गुगल करावा लागेल. म्हणून ह्या प्रश्नासाठी तुम्ही दुसरी व्हिडिओ म्हणजे की पुढचा चॅप्टर आहे आपला ऊर्जा साधने. ह्या व्हिडिओमध्ये ह्या प्रश्नाचे आपण उत्तर देणार, म्हणून ते व्हिडिओला सुद्धा बघा तुम्ही. ऊर्जा व साधने हा प्रश्न बघणार आहोत. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर शेअर करा आपल्या मित्रांसोबत. फास्ट डिव्हिजनसाठी ही व्हिडिओ तुम्हाला म्हणजे की खूप उपयोगी पडणार. राईट. कारण सर्व PYQs आपण एकाच व्हिडिओमध्ये घेतलेले आहोत. असेच व्हिडिओकरिता सबस्क्राईब करा. मिळूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये.